आर्ट सर्कल रत्नागिरीतर्फे महाराष्ट्रातील काही नामांकित नाट्यसंस्थांचा परिचय सर्वांना व्हावा या उद्देशाने ध्यासपंथी ही मालिका एक सिरीज सर्वांसमोर सादर होत आहे आणि त्या अनुषंगाने आज कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील बाबा वर्दम थिएटर्स या नाट्यसंस्थेविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत या संस्थेचे कार्यवाह श्रीयुत केदार सामंत. नमस्कार. केदार, मुळात मला हे जे संस्थेचं नाव आहे बाबा वर्दम थिएटर्स, ह्या नावातच असं काहीतरी वेगळेपण वाटतं. जे इतर नाट्यसंस्थांची नावं असतात ती नावं आणि हे बाबा वर्दम थिएटर्स हे नाव हे ऐकता क्षणी वेगळं वाटतं. तर ह्या नावाविषयी तू मला काय सांगशील आधी? बाबा वर्दम हे रंगभूषाकार म्हणजे रंगभूषा महर्षी व्ही शांताराम यांच्या राजकमल जी फिल्म्स होती त्याचे रंगभूषाकार बाबा वर्दम, म्हणजे जो पहिला भारतीय रंगीत चित्रपट झनक झनक पायल बाजे त्याचे रंगभूषाकार बाबा वर्दम. साधारणपणे 1972मध्ये कुडाळमधल्या काही तरुणांनी कलोपासक नाट्यमंडळ ही संस्था स्थापन केली बाबा वर्दमांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या संस्थेमार्फत नाटकं सुरू झाली. म्हणजे ती संस्थेची स्थापना प्रकाश पाटणकर, चंदू शिरसाट, विलास कुडाळकर, सुभाष टोपले, मनोहर ओटवणेकर, विठ्ठल पाटणकर, बाळ बिर्जे ह्या त्यावेळच्या तरुणांनी ही संस्था 72मध्ये स्थापन केली, कलोपासक मंडळ. येस. आणि या संस्थेचं पहिलं नाटक उंबरठ्यावरी माप ठेविले, दत्ता पावसकर लेखक त्याचे आणि चंदू शिरसाट दिग्दर्शक. म्हणजे या नाटकाचा प्रयोग असा फक्त गावात नाटक करणे हाच उद्देशाने तो प्रयोग झाला होता की आणि काय उद्देश होता तेव्हा? मुळात गावातला प्रयोग म्हणण्यापेक्षा आपल्याला कुडाळच्या सांस्कृतिक जी चळवळ आहे त्याचा पहिला आढावा घ्यावा लागेल. म्हणजे कुडाळमध्ये ही सांस्कृतिक चळवळ साधारण 100 ते 125 वर्षापूर्वीपासून, म्हणजे माझ्या माहितीत 1925-30 साली बाबा वर्दम, रंगभूषा महर्षी बाबा वर्दम, त्यानंतर कुडाळचे दुसरे सुपुत्र सुप्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई, त्यानंतर राजाराम महाडेश्वर, त्याच्यानंतर शांताराम साळवी, ह्या जुन्या मंडळींनी बलभीमाश्रित नाट्यमंडळ या नावाने त्यावेळी संस्था स्थापन केली आणि त्यावेळी ऐतिहासिक पौराणिक अशी नाटकं ते लोक करायचे, कुडाळमध्ये व्हायची. येस. आणि करिंतीपूर्व किंवा बेबंदशाही अशी नाटकं त्या काळात त्यांनी केली. त्यानंतर बाबा वर्दम मुंबईला गेले, इकडचा सगळा व्याप सोडून रंगभूषाकार म्हणून आपलं नशीब अजमावायला, आणि शांताराम बापूंच्या राजकमल स्टुडिओत ते तिकडे दाखल झाले ॲज अ मेकअप आर्टिस्ट. पण सुरुवातीला त्यांनी खूप स्ट्रगल केला. म्हणजे अगदी इमारती रंगवणे, पोस्टर्स रंगवणे अशी कामं केली. पडेल ते काम करत ते गेले. आणि त्यावेळी त्यांच्या अगोदर वसंत देसाई मुंबईत गेलेले होते आणि वसंत देसाई त्यावेळी संगीतकार म्हणून नावारूपाला आलेले होते. आणि या दोन मित्रांची भेट झाली आणि बाबा वर्दमांना वसंत देसाई राजकमलमध्ये घेऊन गेले. येस. आणि मग तेव्हापासून बाबांचा तो रंगभूषाकार म्हणून प्रवास सुरू झाला. मुळात शांताराम बापूंनी बाबांवर सगळीच जबाबदारी त्यावेळी टाकली राजकमलची. म्हणजे ड्रेपरी, इतर काही कला दिग्दर्शनाच्या काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी, अधिक मेकअप, आणि तिथून बाबांचा सिनेप्रवास सुरू झाला. म्हणजे मगाशी मी म्हटलं की झनक झनक पायल बाजे हा पहिला रंगीत चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतला, आणि त्याचे रंगभूषाकार बाबा वर्दम. त्याआधी 2 आंखें 12 हात वगैरे हे सर्व बाबांनी केलेले चित्रपट रंगभूषाकार म्हणून. त्यांच्या नावाची स्मृती राहावी हां, ही संस्था जी कलोपासक मंडळ स्थापन झाली
त्याच्या आधी बाबा वर्दम वगैरे नाटकं करायचे होते, मी आत्ता करत होते, मी आत्ता म्हटलं. त्यानंतर पुढची पिढी म्हणजे शंकरभाई वर्दम, त्यानंतर एस दाजी म्हणजे सावंत, त्याच्यानंतर वामनराव पाटणकर, दयाळ बांदेकर, पुरुषोत्तम बांदेकर, गुरुनाथ पाटणकर, ही मंडळी तोच वारसा पुढे चालवू लागली कुडाळमध्ये. नाट्यसंस्था त्यांनी दरवर्षी होत राहिलं. इवन 50च्या दशकात कुडाळेश्वर मंदिरमध्ये जी धर्मशाळा आहे तिकडे शारदोत्सवात, नवरात्र जो शारदोत्सव असतो तिकडे दरवर्षी नाटक व्हायचं. आणि आत्ता जे आपलं मेडिकल स्टोअर आहे, प्रथमेश मेडिकल स्टोअर, भाऊ बाकरे, त्याचे वडील मधुकर बाकरे हे नाटकं दिग्दर्शित करायचे. हो, आणि आपले श्रीकृष्ण कुंटे किंवा मोहन कुंटे यांचे वडील मोरेश्वर कुंटे वगैरे ही मंडळी त्या नाटकात कामं करायची. आणि दर शारदोत्सवाला तिकडे कुडाळेश्वर मंदिरकडे नाटक व्हायचं. हो, साधारण दरवर्षी न चुकता. आणि मग हे शंकरभाई वर्दम आता मी सांगितले ते, किंवा ह्या मंडळींनी नाटकं बसवायला सुरुवात केली. तो पण शंकरभाई वर्दम हे मुंबईत होते, पण ते कुडाळमध्ये आले आणि त्यांनी आपला इकडे स्वतःचा व्यवसाय सुरू केला, रंगभूषाकार किंवा वेशभूषाकार म्हणून. मग हे कलोपासक संघाचं नामकरण बाबा वर्दम थिएटर्स हे कधी झालं? 1972ला कलोपासक मंडळ स्थापन झालं. त्यानंतर उंबरठ्यावरी माप ठेवले हे नाटक बसवलं. त्यानंतर 1974ला एका घरात होती हे नाटक बसवलं. आणि 2 एप्रिल 1975ला बाबांचं निधन झालं. आणि थोडीशी 1-1.5 वर्ष संस्थेची थोडीशी हे मंदावलं. आणि मग आता परत काम थांबलं, परत सुरू केलं पाहिजे. उर्मी तर होती नाटकाची सगळ्यांमध्ये. मग त्यावेळी असा प्रस्ताव आला सगळ्यांकडून की बाबा आता नाही आहेत, तर बाबांच्या नावाने आपण हे संस्थेला बाबांचं नाव देऊया आणि आपलं काम पुढे चालू करूया, जेणेकरून बाबांचे आशीर्वादही आपल्या पाठीशी कायम राहतील. आणि तसं मग बाबा वर्दम थिएटर्स हे या संस्थेचं नामकरण झालं 75 साली. हां, बाबा गेल्यानंतर. आणि तो सुद्धा नामकरणाचा समारंभ कुडाळचं जे टोपीवाला वाचनालय आहे तिकडे झालेला. आणि त्यावेळी रामदास कामत त्यावेळी आणि ह्या मंडळींचं नाटक होतं, संगीत नाटक कुडाळमध्ये होतं रात्री. आणि मग त्यांना विनंती केली की अशा संस्थेचं आम्ही बाबा वर्दम थिएटर्स म्हणून नामकरण करतो आहे, तर तुम्ही एक छोटासा त्यानिमित्ताने कार्यक्रम करावा. आणि रामदास कामतांचा आणि तो कार्यक्रम झालेला संध्याकाळी वाचनालयात. आणि त्या कार्यक्रमात बाबा वर्दम थिएटर्स हे नामकरण झालं. मंडळी, म्हणजे कुडाळला एक आता जवळपास 100 वर्षापूर्वीचा असा इतिहास जो आहे इथल्या सांस्कृतिक चळवळीला, त्याविषयी खूपच थोडक्यात आत्ता केदारने सांगितलेलंच आहे. पण मला अजून जरा खोलात जाऊन केदारला विचारायचं आहे की त्यावेळची कुडाळची भौगोलिक परिस्थिती, इथली सामाजिक परिस्थिती, आणि तशा परिस्थितीत कुडाळमध्ये ही जी सांस्कृतिक चळवळ किंवा नाट्य चळवळ तेव्हा सुरू झाली होती, त्या संदर्भात काय सांगशील तू थोडक्यात? मुळात कुडाळच्या नाट्य चळवळीला एक शिस्तबद्धपणा आला. तो मला सांगायला आवडेल की ज्यावेळी चंदू शिरसाट नावाचा एक कल्पक दिग्दर्शक इकडे आला, त्यावेळी ह्या सर्व नाट्य चळवळीत एक सुसूत्रता आली. कुडाळ चंदू काका म्हणून ओळखतो. येस, कुडाळ म्हणण्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणेन मी. ती पण एक मजेशीर गोष्ट आहे. त्यावेळी शंकरभाई वर्दम कुडाळमध्ये नाटक बसवत होते, धर्मवीर संभाजी. आणि प्रकाश पाटणकर त्यात संभाजीची भूमिका करायचे. त्यानंतर राजा सामंत म्हणजे राजाराम सामंत, जे सारस्वत बँकेतून चीफ जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाले, ते औरंगजेबाची भूमिका करायचे. त्यानंतर विलास कुडाळकर त्या नाटकात होते. त्याच्यानंतर बाबा महाडिक हे नाटकात होते. आणि त्या नाटकाच्या तालमी चालू होत्या. त्यावेळी कुडाळमध्ये नाटकं ही जे आत्ता आपली नगरपंचायत आहे कुडाळची, त्याच्या पाठीमागे जे बचत मंदिर आहे तिकडे नाटकं व्हायची सगळी. आणि त्या नाटकाच्या तालमी चालू होत्या. त्याचवेळी चंदू काका मालवण म्हणून कुडाळमध्ये आलेले होते नोकरीनिमित्त. आणि त्यांच्या शेजारी टोपले सर राहायचे बाजारातच चाळीत. त्यामुळे टोपले सरांबरोबर चंदू काका त्या तालमीला येऊन बसायला लागले. चंदू काकांबद्दल सांगायचं तर चंदू काकांच्या घरातच नाटक
पहिल्यापासून. कारण चंदूकाकांचे मोठे भाऊ सुधाकर शिरसाट हे सुद्धा नावाजलेले नट आणि उत्तम दिग्दर्शक होते. म्हणजे चंदूकाकांना विचारलं तर चंदूकाका आपले गुरु सुधाकर शिरसाट म्हणून सांगतात. हां, आणि सुधाकर शिरसाटनी सुद्धा त्यावेळी कुडाळमधून नाटकांमधून कामं केलेली आहेत. त्यामुळे चंदूकाका नाटकाची तालीम आहे त्या आवडीने येऊन तिकडे बसायला लागले. आणि हाडाचं दिग्दर्शक मुळात सगळे गुण होतेच. त्या नाटकात तालमीच्या वेळी प्रकाश पाटणकरांची जी संभाजीची एक एंट्री होती ती चंदूकाकांना खटकत होती की ही नाही, हे काहीतरी चुकतं, हे असं पाहिजे. आणि त्यांनी थोडासा धीर करून हे मी दाखवू का असं विचारल्यावर त्यांनी ती एंट्री दाखवली प्रकाश पाटणकरांना आणि ती सगळ्यांनाच प्रचंड आवडली. आणि चंदू शिरसाट आणि प्रकाश पाटणकर हे जे समीकरण जुळलं ते त्या संभाजीच्या एंट्रीवर. आणि त्यावेळी शंकरभाईंच्याही लक्षात आलं की ह्या मुलामध्ये काहीतरी वेगळे स्पार्क आहेत म्हणून. ते धर्मवीर संभाजी उत्तम नाटक झालं. आणि मग पुढे परत पुन्हा आता नवीन नाटक बसवायचं. चंदू शिरसाट ह्या कळपात सामील झालेले होते. आणि प्रकाश पाटणकरांचं जे दुकान हे ह्या सगळ्या मंडळींचा बैठकीचा अड्डा. तिकडे सगळ्या नाटकाच्या चर्चा चालायच्या. मग आता नवीन नाटक काहीतरी बसवलं पाहिजे. कारण धर्मवीर संभाजी माझ्या माहितीप्रमाणे 68 वगैरेतली गोष्ट. नवीन नाटक बसवलं पाहिजे. मग त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे दिवा जळू दे सारी रात हे नाटक बसवायचं ठरलं. आणि मग नाटक बसवायचं कोणी तर सुरुवातीला मनोहर टवणेकर म्हणजे मनोअण्णा त्यांनी ते नाटक बघितलेलं होतं. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शन करावं असं ठरलं. मग ते नाटक सगळं झालं, पात्र ठरली. पण काही ना काही अडचणी आल्या आणि ते नाटक तालमीच्या पुढेच म्हणजे तालीमसुद्धा सुरू झाली नाही, चर्चेतच नाटक ते बंद झालं. त्यानंतर मग पुन्हा एखादं नवीन काहीतरी नाटक घेतलं त्यांनी. त्या नाटकात 4 स्त्री पात्र म्हणजे त्या काळात स्त्रियांनी नाटकात कामं करणं वगैरे थोडंसं किंवा कुडाळमध्ये तर काही विषयच नव्हता. त्यामुळे 4 स्त्रीपात्र बाहेरून आणायची कुठून. त्यामुळे तेही नाटक गुंडाळलं, रद्द झालं. आणि मग शेवटी चंदूकाकांनी हे स्क्रिप्ट हे केलं, उंबरठ्यावरी माप ठेविले. आणि चंदूकाका त्या नाटकाचे दिग्दर्शक शंकरभाईंनी तुला ह्या गोष्टीत खूप माहिती आहे, तुझं दिग्दर्शनाचा दृष्टिकोन चांगला आहे, तर तू नाटक दिग्दर्शक म्हणून हे नाटक बसव असं चंदूकाकांना त्यावेळी हे पुढे करून चंदूकाकांनी ते नाटक बसवलं. आणि माला संकेश्वर आणि सविता मालपेकर म्हणजे आता व्यावसायिक रंगभूमीवरच्या प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर यांनी त्या नाटकात स्त्री भूमिका केलेल्या होत्या 1972 त्यांनाही खास भूमिका करण्यासाठी बोलावून घेण्यात. हो. म्हणजे जो आपल्याकडे आत्ता जो व्यावसायिक नटी हा प्रकार आहे तो त्यावेळी त्या दोघींना आपल्याकडे बोलवलेलं होतं. म्हणजे साधारण त्याच्यानंतर एका घरात होती किंवा 1978 अरे अश्वत्थमासुद्धा त्यांनीच भूमिका केल्या. आणि त्यानंतर मग कुडाळमधल्या मुली नाटकात स्त्री भूमिका म्हणून पुढे आल्या. म्हणजे मला यात एक केदार तुला आता मला जे जाणवलं ते सांगतो तुला की अजूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं घडतं की एखादं नाटक एखाद्याने आधी पाहिलेलं असतं म्हणून मग ते नाटक जेव्हा ही संस्था बसवायला घेते तेव्हा त्याने ते नाटक बसवलेलं आहे, पाहिलेलं आहे म्हणून त्याने बसवायचं. ही पद्धत जी आहे दिग्दर्शनाची की जे मगाशी दिवाजवळीच्या बाबतीत तो किस्सा सांगितलास तू, तर ही पद्धत किंवा ही प्रथा जेव्हा चंदूकाकांनी दिग्दर्शनाची बाजू किंवा ते हातात घेतलं त्यांच्या शिवधनुष्य, त्यानंतर मला वाटतं परत कधी बाबा वर्दम थिएटर्समध्ये नाटक आधी पाहिलंय म्हणून आता तू ते बसव असा प्रकार कधी घडला का? म्हणजे चंदूकाकांनी सुरुवातीच्या काळात चंदूकाकांनी नाटकं सगळी दिग्दर्शित केली. नाटकं म्हणा, एकांकिका म्हणा. त्यानंतर एक एकांकिका नाटक वर्षा वैद्यांनी डिरेक्ट केलं. त्याच्यानंतर अमित देसाई हा एक तरुण नव्या दमाचा दिग्दर्शक बाबा वर्दममध्ये चंदूकाकांच्या हाताखाली तयार झाला. त्याच्यानंतर अमितने नाटकं बसवली, एकांकिका बसवल्या. त्यानंतर गेली काही वर्ष मी नाटकं डिरेक्ट करतो, हे करतो, एकांकिका बसवतो. पण आजपर्यंत एकदाही असं झालेलं नाही आहे की बघितलेलं नाटक आम्ही बसवलं. एकदाही असं झालेलं नाही आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे यापुढे ते नाही होणार. कारण
जी बघितलेलं नाटक बसवण्यात काय मजा आहे हो. हा, तेच मला म्हणायचं कारण शेवटी नाही म्हटलं तर डोक्यात तो एक किडा राहतोच आणि ते कॉपी क्रिएटिव्हिटी हां कुठेतरी मार खातो. बरोबर. म्हणजे वेतुरेकर सर आम्हाला कायम एक वाक्य सांगायचं आहे, जे काय आहे ते आपलं करा, चुकू देत, कमी होईल पण ते आपलं असेल. केदार, बाबा वर्दम थिएटर्सला एक नाव मिळवून देणारी किंवा ज्याने बाबा वर्दम थिएटर्स हे नाव जिल्ह्याबाहेर महाराष्ट्रात दूरपर्यंत पोचलं, अशी पहिली कलाकृती तू कुठली म्हणशील आणि त्या कलाकृतीविषयी जरा काय सांगशील का? बाबा वर्दम थिएटर्सला जिल्ह्याबाहेर नाव मिळवून देणारी कलाकृतीच्या आधी एक फक्त 2 मिनटात अगोदरचं मी सांगतो. उंबरठ्यावर माप ठेवले मगाशी म्हटलं, एका घरात होती, त्याच्यानंतर अरे अश्वत्थमा ही नाटकं झाली. त्यानंतर साधारण 78पणे कणकवलीला 78मध्ये कणकवलीला एकांकिका स्पर्धा सुरुवात झाल्या, नाटपय एकांकिका स्पर्धा. आणि त्यावेळी असं झालं की बाबा वर्दम थिएटर्स हे फक्त नाटकं करत होते किंवा त्याच्या अगोदरची मंडळी ही 2 अंकी किंवा त्या काळात 3 अंकी नाटकं बाबा वर्दम थिएटर्स एकांकिकेच्या प्रोडक्शनमध्ये नव्हतं. म्हणजे चंदूकाका सांगतात त्याप्रमाणे एकांकिका म्हणजे काय, कसं असतं हेही माहीत नव्हतं त्यावेळी 78 सालापर्यंत. आणि त्यावेळी एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या, त्यावेळी पहिलं वर्षी स्पर्धा झाल्या, दुसऱ्या वर्षी कणकवलीची मंडळी यांच्याकडे आली की तुम्ही नाटकं वगैरे बसवतात तर तुम्ही यावर्षी स्पर्धेत आमच्या एकांकिका आणली पाहिजे. पण आम्हाला एकांकिकाच जर काय माहिती नाही तर आम्ही बसवणार कशी, इथपासून चंदूकाकांची तयारी म्हणजे सुरुवात होती. पण मग त्यावर्षी सन अँड सँड ही एकांकिका नाटपय एकांकिका स्पर्धेत बसवली, चंदूकाकांनी डिरेक्ट केली. त्या एकांकिकेत बाळपेठे सर होते, गुरु दिवाडकर म्हणजे ते विजय कोसरेकर सर होते, वैद्य सर होते, अशोक वर्धम वगैरे ही मंडळी त्या पहिल्या एकांकिकेत होती 1979 साली. आणि ती एकांकिका नाटपय स्पर्धेत दुसरी आली आणि चंदूकाकांना दिग्दर्शनाचं पहिलं बक्षीस मिळालेलं पहिल्या प्रयत्नात. येस. आणि त्यानंतर मग 80मध्ये चंदूकाकांनी दवबिंदू ही एकांकिका बसवली. चंदूकाका काम करायचे आणि माझ्या माहिती सुजाता वर्दम आणि नंतरच्या काही प्रयोगात वर्षा वैद्य म्हणजे वर्षा सामंत त्या काळात त्यांनी काम केलेलं. त्यानंतर 81मध्ये छिन्नशिल्प ही एकांकिका केली, टोपले सरनी लिहिलेली ती एकांकिका. प्रकाश पाटणकर वगैरे ही सगळी मंडळी त्या एकांकिकेत होती. त्यानंतर 82मध्ये मैथ ही एकांकिका केली चंदूकाकांनी, नगरचे लेखक विजय दळवी त्यांची एकांकिका. सुभाष टोपले प्रमुख भूमिकेत होते त्याच्यात. नंतर बऱ्याच स्पर्धांमधून ती बऱ्याचदा झालेली आहे एकांकिका. मैथ बऱ्याच ठिकाणी झाली. इव्हन 2017-18मध्ये आपणच परत ती नव्या मुलांना घेऊन चंदूकाकांनी ती बसवलेली. ती मैथ त्या वर्षी कणकवलीच्या स्पर्धेत पहिली आली, बाबा वर्दम थिएटर्सने केलेली. त्याच्या पुढच्या वर्षी चंदूकाकांनी एकांकिका बसवली कळकीचं बाळ, रत्नाकर मतकरांची कथा आणि डॉक्टर अनिल मांदेवडेकरनी त्याचं स्क्रिप्ट तयार केलेलं. वर्षा सामंत. एवढं माहिती आहे की ऐकून बरंच की कळकीचं बाळ आणि बाबा वर्दम थिएटर्स हे एवढं घट्ट समीकरण आहे की त्या एकांकिकेनंतर एक नाव घेतलं तर लगेच दुसरं नाव घेतलंच जातं. म्हणजे बाबा वर्दम थिएटर्स म्हटलं की कळकीचं बाळ किंवा कळकीचं बाळ म्हटलं की बाबा वर्दम थिएटर्स, एवढं ते तेव्हा गाजलेलं एकांकिका. एक्झॅक्टली. मी त्याच मुद्द्यावर आता येतोय. फक्त मी म्हणून अगोदरची थोडीशी पार्श्वभूमी सांगितली. बाबा वर्दम थिएटर्स त्या एकांकिकेने कणकवलीला पहिला क्रमांक मिळवला. वर्षा सामंत स्त्री अभिनय पहिलं बक्षीस, तांत्रिकचं पहिलं बक्षीस आणि दिग्दर्शन चंदूकाकांना पहिलं बक्षीस. त्यानंतर ती एकांकिका बेळगावला झाली, तिकडे सगळी पहिली बक्षिसं. त्यानंतर त्यावर्षी कराडला सुवर्ण चषक होता, कराडला तिकडे पहिली आली, सगळी पहिली बक्षिसं. यशवंतराव चव्हाण करंडक, हो यशवंतराव चव्हाण सुवर्ण करंडक एकांकिका स्पर्धा. आणि बाबा वर्दम थिएटर्सचं महाराष्ट्रात नाव झालं ते कळकीचं बाळ. म्हणजे आजही आम्ही ही 82-83 सालातली गोष्ट, आजही आम्ही कुठे बाहेर गेलो आणि बाबा वर्दम थिएटर्स म्हणून सांगितलं की लोक आठवण करतात कळकीचं बाळ, चंदू शिरसाट आणि वर्षा सामंत
ही नावं अजून लोक विसरलेली नाही आहेत. कळकीच्या बाळविषयीच मला असंही विचारायचं आहे तुला की मुळात कळकीचं बाळची जी स्क्रिप्ट होती, जी रिटर्न स्क्रिप्ट होती आणि जी चंदू काकांनी बसवलेली स्क्रिप्ट होती किंवा उभी केलेली स्क्रिप्ट होती स्टेजवर, याच्यामध्ये पण बराच फरक होता. जमीन आसमानाचा. म्हणजे चंदू काकांनी ज्यावेळी ह्याचं वाचन केलं सगळ्यांच्या समोर, त्यावेळी कसं होतं, सगळे प्रकाश पाटणकर, वैद्य सर, आमचे तेरसे सर होते, भिडे सर होते, विजय कोचरेकर सर होते, टोपले सर, ही सगळी मंडळी एकत्र बसून वाचन करायची. त्याच्यावर भरपूर चर्चा व्हायची, वाद व्हायचे. म्हणजे ह्याचे वाद, डिफरन्स ऑफ ओपिनियन, येस. आणि त्यातून मग ताऊन सुलाखून ते स्क्रिप्ट बाहेर पडलं कीच मग ते बसवायला घेतलं जायचं. एवढी मोठी प्रोसेस असायची. आणि रोज संध्याकाळी ही मंडळी, आधी मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की प्रकाश पाटणकरांचं दुकान हे संध्याकाळी ह्या नाटकवाल्या मंडळींचा अड्डा. तिकडे ह्या सगळ्या चर्चा व्हायच्या. तिकडून मग चालत खाली नदीपर्यंत जाणे, तिकडे चहा पिऊन परत येणे, आणि विषय सगळा नाटकाचा आणि स्क्रिप्टची चर्चा. तर ज्यावेळी ही कळकीचं बाळ वाचून दाखवली चंदू काकांनी, त्यावेळी सगळ्यांनी ती उडवून लावली की ह्याच्यात काही दम नाही, लोक आपल्याला शिव्या घालणार, ही एकांकिका बसवण्याच्या भानगडीत पडू नका, इथपर्यंत ह्यांनी सांगितलं चंदू काकांना. पण चंदू काका ठाम होते ह्या स्वतःच्या काय म्हणतात त्या कॅलिबरवर. आणि नंतर जो काही इतिहास घडला, कळकीचं बाळने घडवला, तो सगळ्यांना माहितीच आहे. केदार, मगाशी तू बऱ्याच जणांची नावं घेतलीस, त्यामध्ये बऱ्याच जणांपुढे तू सर सर असं सांगत होतास किंवा म्हणालास. म्हणजे हे सगळे बहुतेक कुडाळ हायस्कूलमधले शिक्षक मंडळींविषयी बोलतोयस. त्या काळात ही सगळी लोकं कुडाळ हायस्कूलमध्ये शिक्षक होते. तर मला असं जाणवलं की बाबा वर्दम थिएटर्सच्या नाट्यनिर्मितींमध्ये ह्या शिक्षकांचं देखील खूप मोठं योगदान होतं त्या काळी, किंवा त्यांचा रोल फार मोठा असायचा असं मला जाणवलं तुझ्या सांगण्यातून. तर कुडाळच्या नाट्य चळवळीत, किंबहुना बाबा वर्दम थिएटर्सच्या नाट्य चळवळीतून कुडाळ हायस्कूल कला विभाग हा आपण बाजूला काढूच शकत नाही, एवढं त्यांचं योगदान आहे. म्हणजे कुडाळ हायस्कूल कला विभागमधून लहान मुलांच्या एकांकिका बसवण्याची सुरुवात केली ती निरंजन खिचडी नावाचे सर होते त्यांनी. माझ्या माहितीप्रमाणे गडिंग्लजचे होते, त्या नोकरीनिमित्त ते इकडे होते, पण नाटकाची प्रचंड आवड, आणि त्यांनी पहिली एकांकिका कुडाळ हायस्कूलमध्ये बसवली. आणि त्यानंतर मग बाळपेठे सर, प्रदीप बर्डे सर, वाय एस सावंत सर, मगाशी जे एस दाजी म्हटले त्यांचे मुलगे उत्तम चित्रकला शिक्षक होते, ते उत्तम एकांकिका बसवायचे. वाय एस सावंत सर, विजय कोचरेकर सर, त्यानंतर भिडे सर, तेरसे सर, ही सगळी मंडळी नाटकात कामही करायची, एकांकिकाही मुलांच्या बसवायची. त्यानंतर वेतुरेकर सर घ्या किंवा वैद्य सर, हे सगळे टेक्निकल बाजू सांभाळायचे, लाईट्स, म्युझिक. त्यांना असिस्ट करायला नार्वेकर सर असायचे. त्यानंतर सतीश देसाई सर, सगळे कुठचाही कुडाळ हायस्कूलचा एकांकिका असो, नाटक असो, साऊंड ऑपरेटिंगला देसाई सर. आणि अशोक कुडाळकर, म्हणजे अशोक कुडाळकरला आम्ही तर म्हणजे मूळ पुरुषच म्हणतो, कारण कुठचंही नाटक असो, काही असो, अशोक नाही असं होत नाही, कधी झालं नाही. आता प्रकृतीमुळे फक्त नसतो तो, पण अशोक आणि असला की तुम्हाला कसलीच चिंता नसते. आणि ही सगळी कुडाळ हायस्कूलची मंडळी, त्यामुळे तीच बाबा वर्दम थिएटर्सच्या एकांकिका नाटकातून कामं करायची. त्यामुळे कुडाळ हायस्कूल आणि बाबा वर्दम थिएटर्स हे एक घट्ट नातं तेव्हापासूनचं आहे. म्हणजे अगदी 1985मध्ये जी स्मरणिका काढली बाबा वर्दम थिएटर्सला 12 वर्ष झाल्यानंतर, एका तपाचा नाट्यप्रवास, त्याच्यात विजय कोचरेकर सरांचा एक लेख आठवतो मला. त्याच्यात त्यांनी लिहिले की कुडाळ हायस्कूल कला विभागचे कलाकार हे बाबा वर्दम थिएटर्सचं फिडिंग होतं. म्हणजे आज आम्ही जे सगळे आहोत, मी म्हणा किंवा राजन नाईक, अमित देसाई, वर्षा सामंत किंवा आता वैद्य, त्यानंतर प्रफुल्ल वालावलकर, हेमंत देशपांडे, बंड्या जोशी, अर्जुन राणे, छोटू पडते, किंवा त्यानंतरच्या पिढीतले शमा वैद्य, मंदार कुंटे घ्या, तन्वी मुंडले, किंवा विश्वजित पालव आहे, विठ्ठल तळवलकर, ही सगळी कुडाळ हायस्कूलच्या बालएकांकिकातून पुढे आलेली, आणि तिकडून मग त्यांचं बाबा वर्दम थिएटर्समध्ये प्रवेश, असंच ते आजपर्यंत प्रवास झालेला आहे सगळ्यांचा. त्यामुळे ह्या ह्याच्यातून कुडाळ हायस्कूलला कुठेच आम्ही वजा करू शकत नाही.
आणि तेवढं कुडाळ हायस्कूलचं योगदान ह्या सगळ्या नाट्य चळवळीमध्ये आहे. मंडळी, हे ऐकून तुमच्या एक लक्षात आलं असेल की 80च्या दशकापासून ते आजपर्यंत बाबा वर्दम थिएटर्सच्या नाट्यनिर्मितीमध्ये कुडाळ हायस्कूलचा शिक्षक वर्ग देखील तेवढ्याच ॲक्टिव्हली इन्वॉल्ड असतो. आणि मला सांगा, ज्या शाळेचे शिक्षक जर त्या नाट्यनिर्मितीमध्ये एवढे इन्वॉल्ड असतील तर त्यांचं अनुकरण करणारे विद्यार्थी का बरं हे करणार नाहीत? आणि कुठेतरी मला बाबा वर्दम थिएटर्सकडे कधीही कलाकारांची आणि तंत्रज्ञानांची कमतरता न भासण्याचं कारण हेच वाटतं की ते समोर जे बघत आलेले आहेत आपले शिक्षक काय करतायत आणि ते त्यांनाही करण्याची एक उर्मी त्यातून निर्माण झालेली आहे. आणि हा असाच स्रोत किंवा हा प्रवाह सतत बाबा वर्दम थिएटर्समध्ये चालू आहे आस्थागत. केदार, त्यामुळे बाबा वर्दम थिएटर्सकडे कधीच कलाकारांची म्हण, तंत्रज्ञानांची म्हण कमतरता भासली नाही. मग ह्या अशा परिस्थितीत असंही घडलं असेल की आता आपण एखादं नाटक करणार आहोत, पण आपल्याकडे इच्छुक कलाकार किंवा तंत्रज्ञ त्या नाटकाच्या क्षमतेपेक्षाही जास्त आहेत. मग ज्यांना काम करायला मिळत नाही आहे हे काही वेळा नाराज होऊ शकतात. तर त्यावेळेस कसं हे मॅनेज करता तुम्ही? मग अशा वेळी तर चक्क 2 नाटकं बसवली जातात. 2 नाटकं किंवा 2 एकांकिका. कारण कलाकारच एवढे आहेत, सगळे हौशी आहेत आणि सगळ्यांची इच्छा असते, नाही म्हटलं तरी, की मला स्टेजवर काम करायला मिळालं पाहिजे. त्यामुळे मग आम्ही त्यावेळी सरळ 2 नाटकं बसवतो. एक बाबा वर्दम थिएटर्सच्या बॅनरखाली असेल, दुसरं नाटक जी बाबा वर्दम थिएटर्सचीच सिस्टर कन्सर्न म्हणता येईल, आरती प्रभू कला अकादमी, किंवा आमचंच कॉलेज आहे संत राऊळ महाराज महाविद्यालय, किंवा कुडाळ हायस्कूल कला विभाग, ह्या कुठच्याही बॅनरखाली दुसरं नाटक बसवलं जातं. पण त्याच्या पाठीमागे पूर्ण बाबा वर्दम थिएटर्सचीच टीम असते. नाटक बसवणे किंवा त्याचं तांत्रिक बाजू सांभाळणे ह्याच्यासाठी बाबा वर्दम थिएटर्सची टीम कार्यरत असते. इवन कुडाळ हायस्कूलच्या मुलांची एकांकिका असो किंवा गेली काही वर्ष संत राऊळ महाराज महाविद्यालयामार्फत पुरुषोत्तम करंडक, लोकांकिका करंडक, त्यानंतर तुमचं राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला जातो. पण ही नाटकं त्या राऊळ महाराज कॉलेजमार्फत होत असली तरी ती नाटकं बसवणारे बाबा वर्दम थिएटर्सचे अमित देसाई किंवा मी असतो किंवा सचिन कोंडस्कर असतो आणि कलाकार कॉलेजचे असतात. आणि तेच कलाकार आम्हाला पुढे जॉईन होतात, आमच्याच हाताखाली ते काम करतात. त्यामुळे एक ती त्यांना शिस्त किंवा संस्थेची हे माहिती असते. त्यामुळे तेच कलाकार आवडीने पुढे परत आमच्याबरोबर काय म्हणतात तसं आमच्या शेपूट पकडून पुढे येतात. केदार, थोडंसं आता बाबा वर्दम थिएटर्स आणि जी शासनातर्फे घेतली जाणारी राज्यनाट्य स्पर्धा आहे, तर राज्यनाट्य स्पर्धेत बाबा वर्दम थिएटर्सने सादर केलेली पहिली कलाकृती कोणती आणि ती किती साली पहिल्यांदा आपण राज्यनाट्य स्पर्धेमध्ये प्रवेश केला किंवा एंट्री घेतली? बाबा वर्दम थिएटर्स मार्फत राज्यनाट्य स्पर्धेत जी पहिली कलाकृती सादर झाली बाबा वर्दम थिएटर्स ह्या बॅनरखाली, ती म्हणजे 1994 संगीत राज्यनाट्य स्पर्धेत गीतश्री साई कथामृत, म्हणजे बाबा वर्दम थिएटर्सच्या बॅनरखाली. पण 1974 जे बाबा वर्दम थिएटर्स म्हणण्यापेक्षा कलोपासक मंडळाने एका घरात होती हे नाटक बसवलं, त्याचं ते राज्यनाट्य स्पर्धेत सादर झालं होतं सांगलीला. अनागरी, त्यावेळी नागरी आणि अनागरी असे 2 प्रकार होते राज्यनाट्य स्पर्धेत. आणि पण त्यावेळी बाबा वर्दम थिएटर्स रजिस्टर्ड नव्हतं. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे वाचनालयाच्या बॅनरखाली ते नाटक सादर झालं होतं. पण मंडळी हीच होती. त्याच्यानंतर अरे अश्वत्थमासुद्धा झालं होतं. पण त्यावेळी पण बाबा वर्दम थिएटर्सचा बॅनर नव्हता, कारण राज्यनाट्य स्पर्धेला रजिस्टर संस्था लागते. आणि मग ह्या सगळ्या अनुभवातून मग संस्था 1985 रजिस्टर केली बाबा वर्दम थिएटर्सच्या नावाने. तर बाबा वर्दम थिएटर्सच्या बॅनरखाली सादर झालेलं राज्यनाट्य स्पर्धेतलं पहिलं नाटक 1994 संगीत गीतश्री साई कथामृत. त्या वर्षी ते नाटक दुसरं आलेलं संगीत राज्यनाट्य स्पर्धेत महाराष्ट्रात. आणि चंदू शिरसाटांना दिग्दर्शनाचं पहिलं बक्षीस
आणि सुरेश राऊळना संगीत दिग्दर्शनाचं पहिलं बक्षीस असं त्या नाटकाला मिळालं होतं. आणि आमचे जे आता जे अध्यक्ष आहेत विलास कुडाळकर यांनी ते नाटक लिहिलेलं आहे. म्हणजे सबकुच बाबा वर्दम थिएटर्स असं ते होतं. लेखकसुद्धा संस्थेचाच, दिग्दर्शक संस्थेचा आणि सगळंच. आणि हे पहिलं नाटक आणि त्या पहिल्या नाटकाने एवढं घवघवीत यश त्यावेळी मिळवलं. मगाशी एकांकिकाविषयी जेव्हा आपण बोलत होतो त्याविषयी पण एक जो रेकॉर्ड बाबा वर्दम थिएटर्सने नाटपै एकांकिका स्पर्धेत केलेला आहे त्याचाही उल्लेख होणं मला गरजेचं वाटतं. सलग 3 वर्ष आपण एकांकिकांमध्ये प्रथम पारितोषिक तिथं घेतलेलं आहे, त्याविषयी थोडंसं. सलग 3 वर्ष आपण घेतलंच, पण त्याच्या आधी आपली जी एकांकिका दुसरी आली ती सन अँड सँड, चंदू काकांना दिग्दर्शनाचं पहिलं बक्षीस मिळालेलं. त्याच्यानंतर दवबिंदूसुद्धा तिकडे नंबरात आलेली एकांकिका आणि चंदू काकांना त्यावेळी दिग्दर्शनाचं मिळालेलं होतं पहिलं बक्षीस. त्यानंतर मग मैत, कळकीचं बाळ आणि त्याच्यानंतर देवनवरी ह्या 3 एकांकिका सलग 3 वर्ष पहिले आल्या. सलग 3 वर्ष चंदू काकांना दिग्दर्शनाचं पहिलं बक्षीस मिळालं. म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात आचरेकर प्रतिष्ठानच्या एकांकिका स्पर्धांच्या इतिहासात बाबा वर्दम थिएटर्स ही एकमेव संस्था आहे जिने हॅट्रिक केलेली आहे. आणि चंदू काकांना त्या बॅरिस्टर नातपै नाट्य स्पर्धेत, कारण बॅरिस्टर नातपै स्पर्धेचं नाव आज फार मोठं नाव आहे, म्हणजे त्या काळापासून महाराष्ट्रात नातपै स्पर्धेचं नाव आहे. हां, आणि त्या स्पर्धेत दिग्दर्शनाचं 5 वेळा पहिलं बक्षीस घेणारा एकमेव आज महाराष्ट्रातला दिग्दर्शक चंदू शिरसाट. आणि स्त्री अभिनयाचं 3 वेळा प्रथम पारितोषिक मिळवणारी एकमेव अभिनेत्री वर्षा सामंत वैद्य. हे बाबा वर्दम थिएटर्सचे नातपै स्पर्धेतलं यश आहे. आणि त्याबद्दल आचरेकर प्रतिष्ठानने साधारण 2-3 वर्षापूर्वी माझ्यामध्ये त्यांच्या स्पर्धेला 40 वर्ष झाली, त्यावेळी त्या ह्याच्यात आपल्या संस्थेचा खास गौरवही केलेला आहे. मगाशी तू जो उल्लेख केलास गीतश्री साई कथामृत ह्या नाटकाविषयी, ह्या नाटकाच्या नंतर माझ्या माहितीप्रमाणे व्यावसायिकला पण प्रयोग झाले आणि इवन बाबा वर्दम थिएटर्सने पण ह्या नाटकाचे बरेच प्रयोग केले त्यावेळेसचा जरा किस्से किंवा काही गंमत. गीतश्री साई कथामृतच्या सुरुवातीपासून मी जातो. मुळात हे नाटक विलासदादांनी आणलं ते कुडाळेश्वर मंदिरात रामनवमीच्या उत्सवात सादर करण्यासाठी. म्हणजे ज्यावेळी विलासदादा ही स्क्रिप्ट घेऊन आले त्यावेळी ती नुसती गाणी आणि त्याच्यावर प्रवेश, माईम असे बसवायचं असं तो स्वरूप होतं. आणि ते आपल्या सगळ्या कलाकार मंडळींकडे त्यांनी दिलं मंडळाच्या, आणि चंदू काकांकडे एक स्क्रिप्ट दिलं की असं असा एक कार्यक्रम बसवायचा आहे, तू जरा मधून लक्ष टाक. आणि विलासदादा त्या संध्याकाळी मुंबईला जायला गेले. चंदू काकांनी ते स्क्रिप्ट वाचल्यावर मुळात कल्पक दिग्दर्शक त्यामुळे त्यांचा तो काय म्हणतात त्याला एक डोक्यातला किडा चाळवला. आणि त्यांनी म्हणजे विलासदादा सकाळी मुंबईत उतरून घरी पोचल्या अर्ध्या तासात चंदू काकांचा फोन की विलास ह्या स्क्रिप्टमध्ये नाटकाचा उत्तम जर्म आहे आणि ह्याचं तुम्हाला स्क्रिप्ट करून दे. विलासदादा त्याच दिवशी संध्याकाळी, म्हणजे त्यावेळी रेल्वे वगैरे काही नव्हते, त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा बसमध्ये बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी कुडाळला आले आणि चंदू काकांबरोबर बसून चंदू काकांनी त्यांच्याकडून हवं तसं पूर्ण स्क्रिप्ट ते लिहून घेतलं. प्रसाद रेगे त्या नाटकात साईबाबाची भूमिका करायचं आहे. म्हणजे प्रसाद रेगे, आजही साईबाबा म्हटलं की प्रसाद रेगे आठवतो, एवढी उत्तम भूमिका प्रसाद करायचा. आणि जवळपास 40 कलाकारांचा ताफा, लाईव्ह म्युझिक, संगीत सगळं, गाणी वगैरे उत्तम चाली बांधलेल्या होत्या सुरेश राऊळ वगैरे मंडळींनी. आणि रामनवमीच्या त्या उत्सवात ह्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर मग ही साधारण 92मधली वगैरे गोष्ट. त्यानंतर मग राज्यनाट्य स्पर्धेत सादर झालं. त्यानंतर बाबा वर्दम थिएटर्स आणि कुडाळेश्वर मित्रमंडळ सहयोग निर्मित असे ह्या नाटकाचे जवळपास 55 प्रयोग झाले. जिल्ह्याबाहेर मुंबई, शिर्डी, म्हणजे कारवारपर्यंत ह्या नाटकाचे प्रयोग झाले, गोवा कारवारपर्यंत. साधारण 2000मध्ये ह्या नाटकाचा इकडच्या संचातला शेवटचा प्रयोग झाला. आणि त्यानंतर मग विलासदादांनी मुंबईत स्वतःची नाट्यसंस्था, व्यावसायिक नाट्यसंस्था स्थापन केली, ओम श्री साई दत्त मुंबई निर्मित म्हणून. आणि त्या संस्थेमार्फत
हे नाटक त्यांनी मुंबईत बसवलं. दिग्दर्शक चंदू काकाच, आणि फक्त बाकी पूर्ण संच मुंबईतला, आणि व्यावसायिक रंगभूमीवर या नाटकाची वाटचाल सुरू झाली. ती आज जवळपास 28-29 वर्ष अजूनही ते नाटक तेवढ्याच जोमाने चालू आहे. जवळपास 10-12 वेळा नाटक बघितलेले कलाकार आहेत. एवढं सुंदर नाटक ते चंदू काकांनी उभं केलेलं आहे. तर 94 साली बाबा वर्दम थिएटर्सने राज्यनाट्य स्पर्धेत पहिलं नाटक सादर केलं, आणि मग त्यानंतर राज्यनाट्य स्पर्धेमध्ये बाबा वर्दम थिएटर्सने बऱ्याच कलाकृती सादर केलेल्या आहेत. तर त्यातल्या काही उल्लेखनीय कलाकृतींविषयी काय बोलशील तू? 94मध्ये गीतश्री साईकथामृत हे संगीत राज्यनाट्य स्पर्धेत सादर झालं होतं. पण त्यानंतर 2000मध्ये बाबा वर्दम थिएटर्सने पहिल्यांदी हौशी नाट्य स्पर्धेत, प्रोज नाट्य स्पर्धेत नाटक सादर केलं. ते म्हणजे अंधारलेल्या स्वप्नरेखा. सुभाष टोपले लेखक होते, चंदू शिरसाट दिग्दर्शक, प्रकाश पाटणकर, वर्षा वैद्य, प्रफुल्ल वालावलकर, काही प्रयोगात टोपले सरनी काम केलेलं. त्यानंतर वैद्य सर काम करायचे त्या नाटकात. प्रतिभा पाटणकर होत्या त्या नाटकात. त्यानंतर बालकलाकार म्हणून अभिषेक माने होता, अर्जुन राणे, संदेश ताईशेटे, महेश राऊळ, त्यानंतर आपा महाडिक, प्रशांत वजराटकर, ही सगळी गँग होती त्या नाटकात. आणि धमाल नाटक होतं ते नाटक 2000मध्ये प्रोज विभागात पहिलं राज्यनाट्य स्पर्धेत बाबा वर्दम थिएटर्सने सादर केलं. त्या नाटकात वर्षा वैद्यना अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालेलं, बाकी सांघिक यश नव्हतं. त्यानंतर 2001मध्ये अशी पाखरे येती नाटक सादर केलं, चंदू काकांनीच बसवलेलं. त्या नाटकाला पण सांघिक यश नाही मिळालं, पण वर्षा वैद्यना रौप्य पदक होतं स्त्री अभिनयाचं, आणि मला पुरुष अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र होतं. त्यानंतर 2002मध्ये जास्वंदी नाटक बसवलं, पण ते राज्यनाट्य स्पर्धेसाठीच बसवलेलं होतं. पण दुर्दैवाने मला त्याच दरम्यान ॲक्सिडेंट झाला. माझा महत्त्वाचा रोल होता त्या नाटकात, आणि अगदीच 20-25 दिवस राहिलेले, आणि त्यामुळे ते नाटक राज्यनाट्य स्पर्धेत नाही सादर होऊ शकलं. पण मग 2003मध्ये पडघम हे नाटक आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत सादर केलं, पूर्ण नवीन टीम घेऊन. आणि मी नाटक ते दिग्दर्शित केलेलं होतं, आणि सगळे नवीन कलाकार होते. तोपर्यंत काय झालेलं, 2000मध्ये आम्ही आणि 2001मध्ये आम्ही बाबा वर्दम थिएटर्सने अभिनय प्रशिक्षण, नाट्य प्रशिक्षण शिबिरं आयोजित केलेली होती. म्हणजे विक्रम गोखले आमच्याकडे 8 दिवस येऊन राहिलेले होते, त्यांनी ते शिबिर घेतलेलं होतं. राजीव शिंदे, अभय जोग गोव्याचे, त्याच्यानंतर तुषार भदरे, कोल्हापूरचे बाळासाहेब दैनी यांनी ती शिबिर कंडक्ट केली होती. डॉक्टर शरद भुताडिया. आणि त्याच्यात आम्हाला साधारण एक 20-25 चांगली नवीन मुलं मिळालेली होती. त्या मुलांना घेऊन मी 2003मध्ये पडघम हे नाटक सादर केलं राज्यनाट्य स्पर्धेत. त्यानंतर 2004मध्ये 3 पैशाचा तमाशा, ते नाटक मीच डिरेक्ट केलं. नंतर बरीच वर्ष राज्यनाट्य स्पर्धेचा सहभाग थोडासा थांबला, पण परत सुरुवात झाली ती 2011मध्ये. म्हणजे त्याचे तर साक्षीदार तुम्ही स्वतः आहात. नारायण धारपांच्या कादंबरीवर तुम्हीच त्याचं नाट्य रूपांतर केलेलं दुमंग या नावाने, आणि 2011च्या राज्यनाट्य स्पर्धेत आपण ते नाटक सादर केलं, आणि त्या नाटकाला आपल्याला 2रा क्रमांक मिळालेला होता. आणि हिला वर्षाला अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र. त्यानंतर मग पुढच्याच वर्षी आपण संगीत लग्न कल्लोळ केलं, ते नाटक राज्यनाट्य स्पर्धेत 3रं आलेलं. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी सारे प्रवासी घडीचे नाटक अमित देसाईंनी दिग्दर्शित केलं, ते नाटक 2रं आलेलं राज्यनाट्य स्पर्धेत. त्यानंतर मग 2014मध्ये लेकुरे उदंड केलं. त्याच्यानंतर 15ला गॅप होती. 16ला आपण लँड माफिया, परत तुम्हीच लिहिलेलं म्हणजे ते बबन मेंढेंच्या कादंबरीवरचं ते नाटक सादर केलं. ते नाटक आपण झी गौरवपर्यंत गेलेलो आहोत, म्हणजे त्या नाटकाचा, लँड माफियाचा. त्यानंतर एकदा पाहावं न करून वर्षा वैद्यांनी डिरेक्ट केलेलं ते नाटक सादर केलं. आणि गेल्या वर्षी आपण नाटक सादर केलं ते 2019मध्ये काळं बेट लाल बत्ती.
तुमचाच महत्त्वाचा रोल होता. वैद्य सर मेन भूमिकेत होते इंद्रसेन आंग्रेच्या. तुम्ही सुद्धा म्हणजे वाचाळाचा रोल केलेला आणि त्या नाटकाला आपल्याला 3रा क्रमांक राज्य नाट्य स्पर्धेत मिळालेला होता. म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेत ही आपली आजपर्यंतची कामगिरी. तर मंडळी, गेली जवळपास 20 वर्ष सातत्याने राज्य नाट्य स्पर्धात आपला प्रेझेन्स ठेवून आणि अतिशय चांगली कामगिरी करत असणारी ही संस्था म्हणजे बाबा वर्दम थिएटर्स. तर या बाबा वर्दम थिएटर्सनेच अजून एक गोष्ट महाराष्ट्रात चालू केली, ती म्हणजे आंतरराज्य नाट्यस्पर्धा. कुडाळसारख्या ठिकाणी एक आंतरराज्य नाट्यस्पर्धा भरवणे आणि त्याची भरवण्याची प्रोसेस जी होती ही पण इतर स्पर्धांपेक्षा जराशी वेगळी अशी ही प्रोसेस. तर या आंतरराज्य नाट्यस्पर्धेविषयी मला केदार तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे. आंतरराज्य नाट्य स्पर्धेविषयी सांगण्या अगोदर थोडंसं 1-2 मिनटं मी मागे जातो. 83-84पर्यंत हा बाबा वर्दम थिएटर्सचा तर म्हणजे सुवर्णकाळ म्हणता येईल. जसं कळकीचं बाळ, मैत, देवनवरी, गाजलेल्या एकांकिका आणि सगळीकडे बोलबाला महाराष्ट्रात झालेला होता. त्यानंतर 87मध्ये बाबा वर्दम थिएटर्सने अथ मनुष्य जगन हे नाटक बसवलं. चंदू काकांनी डिरेक्ट केलेलं. मुंबईला वगैरे त्याचे प्रयोग झाले, बरेच प्रयोग झाले त्या नाटकाचे पण. त्यानंतर थोडेसे चंदू काकांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा ह्याच्यामुळे थोडासा ते लक्ष कमी केला नाटकातला आणि अमित देसाई हा नवीन दिग्दर्शक म्हणून बाबा वर्दम थिएटर्समध्ये पुढे आला. आणि त्यानंतरच्या एकांकिका म्हणजे भाकवान असेल किंवा काही खरं नव्हे, सरहद्द काही खरं नव्हे, तर त्यावेळी खूप बक्षीस म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातल्या बऱ्याच एकांकिका स्पर्धांमध्ये काही खरं नव्हे पहिली होती. वर्षा वैद्य स्त्री अभिनय पहिलं, नंदू पाटील पुरुष अभिनय पहिलं, दिग्दर्शन पहिलं, अशी सगळी बक्षिसं त्या वर्षी घेतलेली मिळत गेली. म्हणजे साधारण 92-93पर्यंत हा सगळा प्रवास चालू होता. पण नंतरची मधली 7-8 वर्ष म्हणजे 92 ते 2000 वगैरे म्हणजे साई कथामृत एक झालं त्याच्यात, पण बाकीचं हे थोडीशी पूर्ण मंदावलेली होती संस्थेची चळवळ म्हणा किंवा संस्थेचा प्रवास. 98-99मध्ये आम्ही म्हणजे मी त्यावेळी आलेलो होतो वारणानगरहून आणि माझं शिक्षण वगैरे आटपून केदार देसाई, जो आज एक नावाजलेला दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो कुडाळमध्ये किंवा जिल्ह्यात वगैरे, तो पण आलेला होता इकडे पुण्याहून. आणि त्यावर्षी राज्यनाट्य स्पर्धेत बॅरिस्टर नाथपै एकांकिका स्पर्धेत आम्ही मुलामुलांनीच माझ्या प्रिय मित्राची एकांकिका सादर केली तिकडे. ती एकांकिका त्यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेत पहिली आली आणि म्हणजे 85ला देवनावरीनंतर कुडाळमधून पहिली आलेली एकांकिका माझ्या प्रिय मित्रास. आणि आम्ही ती मुलामुलांनी केलेलं असल्यामुळे ते सगळ्यांना त्याचं कौतुक म्हणजे वेतुरेकर सर, टोपले सर, वैद्य सर, चंदू काका सगळे मुद्दाम एकांकिका बघायला आले. बक्षीस मिळाल्यावर आमच्याबरोबर बक्षीस समारंभालाही आमचं कौतुक करायला तिकडे मुद्दाम कणकवलीला आले. आणि त्यावेळी मग टोपले सर, वेतुरेकर सर वगैरेंची चर्चा झाली की ही नवीन मुलं जर आता येतात तर ह्यांना आपल्याबरोबर घेऊन पुढे आपण का परत हे करू नये. मग त्यातून भिंत एकांकिका बसली. वर्षा वैद्यांनी त्याचं डिरेक्शन केलेलं. आम्ही होतो त्या एकांकिकेत भिंतमध्ये. भिंतनेही त्यावेळी म्हणजे ते वेंगुर्ला, आजगाव, परोळा ठिकाणी पहिले नंबर काढलेला आहे त्यावर्षी. आणि त्या काळात सिंधुदुर्गात म्हणजे 98, 99, 2000 ह्या काळात जवळपास 22 ते 23 एकांकिका स्पर्धा व्हायच्या. आणि भिंत सगळीकडे गाजलेली होती, प्रिय मित्रास गाजत होती. आणि त्यातून हा स्पर्धेचा विषय पुढे आला. म्हणजे ती सुद्धा एक गमतीदार गोष्ट आहे. त्या आपल्या कुडाळ हायस्कूलच्या ग्राउंडवर जानेवारीत क्रिकेट स्पर्धा भरतात. आणि अशाच एका सामन्याच्या वेळी मी उभा होतो मॅच बघत आणि माझ्याबरोबर आपले संस्थापक अध्यक्ष कैलासवासी प्रकाश पाटणकर उभे होते. आणि आमची मॅच आम्ही बघतोय दोघंजण आणि आमची एकांकिकांवर आणि चर्चा चालू आहे की आता बरा झाला तुम्ही नवीन मुलं आलात पुढे, आमची काळजी मिटली की पुढे संस्था कशी हे होईल वगैरे. आणि आपणही म्हणाले केदार एकांकिका स्पर्धा भरवू होई असं प्रकाशदाजींनी मला तिकडे सांगितलं. म्हटलं उत्तम आयडिया आणि आम्ही सगळे आता आहोत तर आपण वेतुरेकर सरांकडे हा विषय मांडूया.
शाळेच्याच ग्राउंडवर क्रिकेट स्पर्धा आम्ही तिकडे बघत होतो आणि वेतुरेकर सर 24 तास शाळेतच असायचे, त्यामुळे सर वर असणार, आपण जाऊया. आणि आम्ही वर येऊन शाळेच्या ऑफिसमध्ये सरांकडे बसलो, मी आणि प्रकाश पाटणकर. आणि प्रकाशदाजींनी सांगितलं की माझी इच्छा असा की बाबा वर्दम थिएटर्समार्फत एकांकिका स्पर्धा घ्यावी. आमचं सगळं ऐकून घेतल्यावर वेतुरेकर सर म्हणाले, कसं आहे, एकांकिका स्पर्धा खूप होतात, जिल्ह्यातच जवळपास 20-22 त्यावेळी स्पर्धा मगाशी म्हटल्याप्रमाणे चालू होतं, आपण नाट्य स्पर्धा घेऊया म्हणाले. 2 अंकी नाटकांची स्पर्धा घेऊया आणि निमंत्रित भारंभार सगळे संघ आलेत आणि स्पर्धा चालू आहे, निमंत्रित 7 नाटकांची स्पर्धा आपण घ्यायची. आणि तिकडे तो आंतरराज्य नाट्य स्पर्धेचा उदय झाला. म्हणजे मूळ त्याचं आहे प्रकाश पाटणकर आणि त्याला मूर्त स्वरूप देणार वेतुरेकर सरांनी, अशी ती सुरुवात झाली. मग त्याच वर्षी आम्ही, ही जानेवारीतली गोष्ट, लगेच सरांनी सगळ्यांची मिटिंग घेतली आणि शिक्कामोर्तब झालं आणि आम्ही त्या वर्षी एप्रिल एंडमध्ये मेमध्ये आम्ही ती स्पर्धा घेतली, पहिली स्पर्धा 2000 साली. आणि तिकडून बाबा वर्दम स्मृती राज्य नाट्य स्पर्धा, पहिलं राज्य नाट्य स्पर्धा होतं, नंतर मग मध्य प्रदेशातून संघ यायला लागले, गोव्यातून संघ आले, बेळगावमधून आले, त्यामुळे मग त्याचं ते आंतरराज्य स्वरूप आपोआपच झालं. असं ते बाबा वर्दम स्मृती नाट्य स्पर्धेचं ही सुरुवात ही अशी झाली. तर मंडळी, अशा पद्धतीने कुडाळमध्ये आंतरराज्य नाट्यस्पर्धा सुरू झाली. ह्या नाट्यस्पर्धेचं वैशिष्ट्य किंवा वेगळेपण हे होतं की मोजून 7 संघ निवडले जायचे ह्या स्पर्धेसाठी. आणि ती निवड प्रक्रिया जी होती किंवा त्यासाठी जे सुरुवातीला इतर संस्थांकडून जे आवेदनपत्र यायची, त्याच्यातून त्यांच्या स्क्रिप्ट बघितल्या जायच्या, त्या स्क्रिप्टमधून काही मोजकी नाटकं निवडली जायची. नंतर त्या नाटकांची रंगीत तालीम जाऊन त्यांच्या ठिकाणी त्यांच्या गावी जाऊन ह्या बाबा वर्दम थिएटर्सची मंडळी जाऊन नाटक बघायची आणि मग त्यातून जी पहिल्या 7 नंबरात यायची नाटकं, ती नाटकं या स्पर्धेसाठी निवडली जायची. तर अशा पद्धतीने, अतिशय वेगळ्या पद्धतीने ही स्पर्धा कुडाळमध्ये सुरू झाली. एकंदरीत इतक्या वर्षात झालेल्या स्पर्धा, त्यात आलेले संघ, त्यासाठी आलेले परीक्षक, ह्या सगळ्यांविषयी थोडंसं मला जाणून घ्यायचं केदार तुझ्याकडून. पहिली जी स्पर्धा घेतली आम्ही 2000मध्ये, त्यावेळी आम्हाला संघही कुठे कुठे काय करतात हे काही माहिती नव्हतं. त्यामुळे जे आमच्या माहितीत संघ होते आणि राज्यनाट्य स्पर्धेत ज्यांचे पहिल्या नंबरात वगैरे आले होते, असे 7 संघ आम्ही निमंत्रित केले. त्यात रत्नागिरीचा एक संघ होता, समर्थ रंगभूमी, त्यानंतर सोलापूरचा नाट्य आराधना हा नावाजलेला संघ होता, त्यानंतर पुण्याची इप्टा ही संस्था होती, त्यानंतर कोल्हापूरची एक नावाजलेली संस्था प्रत्यय कोल्हापूर ती होती. त्यावर्षी 2 नाटकं सिंधुदुर्गातली होती, एक नाट्यदर्शन सावंतवाडी आणि कणकवलीचं बागेश्री थिएटर्स हे त्या स्पर्धेत सहभागी होते. तर ही नाटकं आम्ही कुठची संस्था चांगली आहे, कुठचं नाटक चांगलं आहे अशी माहिती घेऊन आम्ही त्यावर्षी ती स्पर्धा 2000मध्ये केली. आणि अर्थात ह्याच्या मागचा सगळा मास्टर माइंड वेतुरेकर सर, नियोजनात म्हणजे मॅनेजमेंटचा महागुरूच म्हटलं पाहिजे त्यांना. एवढं चोख नियोजन होतं की सगळे संघ बाबा वर्दम थिएटर्सच्या त्या आयोजनाच्या प्रेमात पडले. म्हणजे आजपर्यंत जेवढे संघ इकडे येऊन गेलेले आहेत ते कुडाळला परत येण्यासाठी दरवर्षी उत्सुक असतात. एवढं ते नियोजन आमचं चोख असतं. म्हणजे आम्ही प्रत्येक संघाला बक्षिसं 1-2-3 बक्षिसाव्यतिरिक्त जे 7 संघ सहभागी होतात त्यांना आम्ही सगळ्यांना निर्मिती सहाय्य म्हणून एक ठराविक रक्कम देतो. कुडाळमध्ये आल्यापासून कुडाळमधून जाईपर्यंत त्यांची सगळी चहा पाणी नाश्ता जेवण राहण्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो. सगळी सरबराई, अगदी इव्हन आपल्या संस्थेकडे सगळं साहित्य आहे, त्यामुळे लाईट्स, लेवल्स, काही वेळा बॉक्स सेटसुद्धा आपण त्यांना देतो. सगळं फर्निचर प्रॉपर्टी लागणारी आपण उपलब्ध करून देतो. त्यामुळे कमीत कमी खर्चात ती मंडळी इकडे येऊ शकतात. नाहीतर नाटक, तुम्हाला माहिती आहे, नाटक एखाद्या गावात घेऊन जायचं म्हणजे ते मोठा सेट असेल तर टेम्पो केला पाहिजे, बस केली पाहिजे, खर्चिक दौरा हा खर्चिक असतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्याचं कुठचंही बर्डन त्या संघांवर पडत नाही. आणि अतिशय, आणि आपल्याकडे दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं बंधन.
7 म्हणजे 7 वाजता नाटक सुरू होणार. तिसरी बेल 7ला होणार आणि पडदा 7ला उघडणार. म्हणजे गंमत सांगतो, प्रत्येक परीक्षक आले की परीक्षकांशी आम्ही चर्चा वगैरे करायचो. पहिल्या दिवशी अर्धा तास परीक्षक लवकर आले थिएटरवर की वेतुरेकर सर त्यांच्यासमोर बसायचे आणि त्यांना फक्त 3 सूचना करायचे. एक, तुमच्या निकालात आमचा कोणीही सदस्य काही ढवळाढवळ करणार नाही. तुम्ही कुठचाही निकाल विभागून द्यायचा नाही. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, तुम्ही थिएटरमध्ये या किंवा नको येऊत, आम्ही 7 वाजता नाटक सुरू करणार. म्हणजे कमलाकर नाडकर्णी वेतुरेकर सरांची अजून आठवण काढतात या त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल. आणि आजपर्यंत 2000 पासून आत्तापर्यंत 22 वर्ष ही नाट्यस्पर्धा नाट्य महोत्सव चालू आहे. एकदाही असं झालेलं नाही आहे की नाटक उशिरा सुरू झालं 1 मिनिट. एका वर्षी एक नाटक 1 मिनिट लवकर सुरू झालं. आणि ते का झालं, 1 मिनिट लवकर का झालं, ह्याचं जाब मला वेतुरेकर सरांना द्यावा लागला होता त्यावेळी. म्हणजे एवढं काटेकोर नियम, हे शिस्तप्रिय. आणि तीच शिस्त आता ह्या सगळ्या नवीन मुलांच्या अंगात सुद्धा भिनलेली आहे, म्हणजे ती सवयीने. तर त्याच्यानंतर काय झालं, अनेक संघ ह्या आयोजनामुळे आणि अनेक संघ प्रेमात पडल्यामुळे प्रत्येकजण पुढच्या वर्षीपासून एंट्री वाढायला लागल्या आमच्या. मग आता सिलेक्शन करायचं कसं, काहीतरी शेवटी क्रायटेरिया लावला पाहिजे. त्यामुळे मग स्क्रिप्ट वाचन ह्या पर्याय समोर आला. त्यामुळे ज्या संहिता आपल्याकडे येतात, जवळपास दरवर्षी 40 ते 50 स्क्रिप्ट आपल्याकडे एंट्री येतात. त्यातल्या उत्तम 20 स्क्रिप्ट आम्ही वाचून, सगळ्या स्क्रिप्ट वाचून आम्ही उत्तम 20 स्क्रिप्ट निवडतो. मी वाचतो, अमित देसाई वाचतात, काही स्क्रिप्ट वैद्य सर वाचतात. आणि मग त्याच्यावर चर्चा होऊन आम्ही 20 स्क्रिप्ट निवडतो. आणि ह्या सगळ्यांच्या तालमी आम्ही त्यांच्या गावात आमच्या खर्चाने जाऊन बघतो. म्हणजे तिकडे जाण्याचा प्रवास खर्च वगैरे आम्ही त्या संस्थांवर लादत नाही. इवन निवास खर्च वगैरे सुद्धा आम्ही करतो. आणि त्यातून आम्ही 7 नाटकं, उत्तम नाटकं निवडून त्याचा महोत्सव आम्ही येथे कुडाळ येथे करतो. अगदी आम्ही थेट जळगाव, चाळीसगाव, धुळे इथपर्यंत, नगर, औरंगाबाद इथपर्यंत आम्ही नाटकं सिलेक्शनसाठी गेलेलो आहोत. अर्थात हा नाट्य निवड दौरा सुद्धा खूप वेगवेगळे अनुभव देतो, अनेक गोष्टी शिकवतो. त्या गावातील संस्था कुठच्या अडचणीतून नाटक करतात हे आमच्या लक्षात त्यामुळे आलं. म्हणजे बऱ्याच संस्थांकडे तालमींसाठी जागाही नसते. म्हणजे अनेक तालमी आम्ही बिल्डिंगच्या टेरेसवर, मला आठवतं खोपोलीला आम्ही रात्री 9 वाजता म्युन्सिपाल्टीच्या गार्डनमध्ये लॉनवर बसून जो सोडियम वेपर लॅम्प, त्याच्यात आम्ही एक तालीम बघितलेली आहे. काही जण एखाद्या शाळेचे वर्ग घेतात, काही बिल्डिंगचं जे स्ट्रीट पार्किंग असतं तिकडे तालमी दाखवलं, अशा संस्थांची परिस्थिती आहे. आणि ही सगळी हौशी संस्था आहेत, त्या अडचणींवर मात करून ही नाटकं करत असतात. आणि मगाशी मी म्हटलं तसं की ह्या संस्थांना व्यासपीठ मिळावं हा मूळ आमच्या संस्थेचा उद्देश आहे, ही नाट्यस्पर्धा भरवण्यामागे. आमच्या नाट्यस्पर्धेत आतापर्यंत बरेच नावाजलेले परीक्षक येऊन गेलेले आहेत. म्हणजे कमलाकर नाडकर्णी, प्रसाद वनारसे, शफात खान, रवींद्र पाथरे, त्यानंतर दिलीप जगताप, धनंजय गोळे, सुनील गुरव, प्रदीप कुलकर्णी किंवा तुषार भद्रे, बाळासाहेब दैनी. तुषार भद्रे आणि बाळासाहेब दैनी हे आमच्या पहिल्या स्पर्धेचे परीक्षक. म्हणजे त्यांनी पहिले स्पर्धेचं परीक्षण त्यांनी केलेलं. त्यानंतर मग नंदू पाटील असतील, श्याम नाडकर्णी असतील किंवा श्रीराम खाडीलकर, कृष्णा बोरकर, गंगाराम गवाणकर, प्रल मयेकर, विलास गुर्जर, अगदी आशालताबाई वाबगावकर, संजय क्षेमकल्याणी, ही सगळी मंडळी आमच्याकडे परीक्षक म्हणून काम करून गेलेली आहेत. साधारण 2011मध्ये आम्ही थोडीशी परीक्षणाची पद्धती बदलली. कारण असं व्हायला लागलं की परीक्षक एका नजरेतून नाटक बघतो आणि प्रेक्षक वेगळ्या नजरेने नाटक बघतो. दोघांची अभिरुची वेगळी, परीक्षक म्हणून अभिरुची वेगळी आणि प्रेक्षक म्हणून अभिरुची वेगळी. आणि मग त्यामुळे थोडासा काय म्हणतात त्याला
परीक्षकांच्या नजरेतलं नाटक आणि प्रेक्षकांच्या नजरेतलं नाटक ह्याच्यात थोडा फरक जाणवायला लागला. मग थोडी प्रेक्षकांची नाराजी यायला लागली की अरे हे असं कसं अमुक कसं. मग आम्ही प्रेक्षकांनाही त्या परीक्षण पद्धतीत सामावून घेण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यामागे खूप चर्चा झाल्या, मिटिंग झाल्या. आम्ही अनेकांचं मार्गदर्शन घेतलं. शफात खान सर असतील, योगेश सोमण असेल, प्रल मयेकर असतील, सुनील गुरव यांच्याबरोबर आम्ही चर्चा केल्या आणि आम्ही एक जाणकार परीक्षक, नावाजलेला परीक्षक आणि कुडाळमधील 4 उत्तम जाणकार प्रेक्षक असं 5 जणांचं एक पॅनेल, ज्युरी पॅनेल केलं आणि त्यांनी निकाल लावायचा स्पर्धेचा. असं एक आम्ही परीक्षण पद्धती ठरवली. ती फार त्याचंही चांगल्या प्रकारे कौतुक झालं. ह्या पद्धतीत प्रल मयेकरने आम्हाला खूप मदत केली. कारण हे जे आम्ही पहिले जे सुरुवातीचे काही जाणकार प्रेक्षक निवडले त्यांना नाटक परीक्षक म्हणून कसं बघायचं किंवा एक जनरल प्रेक्षक म्हणून नाटक बघताना आपण एक आपली करमणूक किंवा हे म्हणून नाटक बघतो, पण परीक्षक म्हणून किंवा त्या ज्युरी म्हणून बसून नाटक कसं बघायचं ह्याचे बारकावे प्रलांनी शिकवले इकडे. पण त्यानंतरही थोडंसं काय झालं की जवळपास 3-4 वर्ष आम्ही परीक्षण पद्धती राबवली. पण एकंदरीत आता जर नाटकं, हौशी नाट्यसंस्थांची नाटकं बघितली तर ती थोडीशी स्पर्धेची गणितं घालून नाटकं बसवली जातात. किंवा राज्यनाट्य स्पर्धेसाठी ते बसवून तेच नाटक मग इतर ठिकाणी सादर केलं जातं दरवर्षी. आणि थोडीसं राज्यनाट्य स्पर्धेची गणितं घालून नाटक बसवल्यामुळे थोडासा त्या नाटकांमध्ये एक साचलेपण येतं किंवा काय म्हणतात त्याला परीक्षकांसाठीचं नाटक म्हणू आपण. अशी नाटकं यायला लागल्यावर परत थोडं प्रेक्षकांचं विचार करावा लागला. कारण आमची जी स्पर्धा पूर्ण चालते ही प्रेक्षकांच्या जीवावर चालते. नाही म्हटलं तरी जवळपास 3-3.5 लाख रुपये खर्च येतो. दरवर्षी सारस्वत बँक आम्हाला उत्तम सहकार्य करते. ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाने ते काम खूप चांगलं काम सारस्वत बँकेकडून आम्हाला खूप चांगली मदत होते. पण बाकी उरलेला खर्च हा आम्हाला प्रेक्षकांकडूनच गोळा करावा लागतो. प्रेक्षकांना आम्ही सीझन तिकीट देतो 7 दिवसाचं 8 दिवसाचं आणि त्यांच्याकडून येणारे बॅनर्स, जाहिराती ह्याच्यावरच बाकीचा खर्च केला जातो. त्यामुळे आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आहे तो घटक प्रेक्षक. म्हणजे नाटक हे परीक्षकांपेक्षा प्रेक्षकांसाठी असावं अशा मताचे आम्ही आहोत. आणि त्यामुळे मग आम्ही तो स्पर्धेचा परत ह्या लोकांशी चर्चा करून आम्ही स्पर्धेचं जे स्वरूप होतं ते थोडंसं थांबवलं आणि आम्ही त्याला महोत्सवी स्वरूप दिलं. मग त्यावर्षी आम्ही काय केलं की 7 दिग्दर्शक निवडले महाराष्ट्रातले. योगेश सोमण, सुनील गुरव असे जे नावाजलेले दिग्दर्शक होते त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी महोत्सवासाठी नाटक बसवा. आणि त्यांनी आमच्यासाठी नाटकं केली इकडे महोत्सवात. तो महोत्सवाचं स्वरूप आम्ही एक 4-5 वर्ष राबवल्यावर असं लक्षात आलं की म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही 7 दिग्दर्शक निवडले, पण दुसऱ्या वर्षीपासून आम्ही परत जी आमची पहिली पद्धत होती की स्क्रिप्ट वाचणे, त्यांची तालीम बघणे आणि नाटक सिलेक्ट करणे, तीच परत राबवायला सुरुवात केली. आणि त्याच्यात असं लक्षात आलं की कुडाळला महोत्सवाला गेल्यावर एक ठराविक रक्कम आपल्याला मिळते, तिकडे एक उत्तम आपली सोय होते. त्यामुळे जाऊन नाटक करायची आणि ट्रिप करायची. म्हणजे नाटकापेक्षा थोडासा सहलीचा त्या दौऱ्याला फील यायला लागला. हे आम्हाला जाणवायला लागल्यावर परत आम्ही थोडेसे काय म्हणता येईल त्याला विचारात पडलो. कारण आम्ही ज्यावेळी नाटकं ही बघायला जातो त्यावेळी हे संघ अतिशय उत्तम तालीम दाखवतात. सगळं पूर्ण अगदी जीवतोड मेहनत घेऊन पूर्ण अगदी जे काय 100% देऊन आम्हाला तालीम दाखवतात. पण कुडाळमध्ये गेल्यावर सगळं एवढं जर मिळतं आहे तर मग तो एक थोडासा बनचुकेपणा येतो म्हणतात, तसं व्हायला लागल्यामुळे आम्ही गेल्या वर्षी महोत्सवाचं स्वरूप थांबून परत बाबा वर्दम राज्य नाट्य स्पर्धा सुरू केली. आणि गेल्या वर्षीच्या आमच्या स्पर्धेचे परीक्षक होते आनंद वैद्य आणि प्रसिद्ध नेपथ्यकार नितीन नेरुरकर. तर असा हा जवळपास सतत 22 वर्ष आजपर्यंत ही आमचा बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव चालू आहे. 7 दिवसांचा हा महोत्सव आम्ही 7 ते 13 जानेवारी इकडे कुडाळला करतो. ह्या महोत्सवाचं आणि एक वैशिष्ट्य आहे की ह्याचा जो स्पर्धेसाठी आम्ही जे चषक देतो 1 आणि 2 आणि 3 नंबर,
हा सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण चषक आहे. म्हणजे जे काही इतर ठिकाणी चषक असतात तसा हा चषक नाही आहे. तर आपल्या सिंधुदुर्गातली जी लोककला दशावतार, या दशावतार मंडळींचा एक पेटारा असतो. आणि ती बांबूच्या ह्याची ती मोठी पेटी असते आणि त्याच्यात तो गणपतीचा मुखवटा आणि त्यांची सगळी ती आयुधं गदा, तलवारी वगैरे, कमंडलू किंवा त्रिशूळ, हे सगळे त्याच्यात ते मांडलेले असतात आणि त्याची ते पूजा करतात, आरती करतात आणि मग त्या नाटकाला सुरुवात होते. त्यामुळे दशावतारांमध्ये ह्या पेटाऱ्याला फार महत्त्व आहे. त्या पेटाऱ्याचं मिनिएचर, छोटी प्रतिकृती आम्ही चषक म्हणून तयार केली आहे. आणि ही दशावताराचे मिनिएचर करून चषक करणे ही संकल्पना आमच्या रणजित देसाईंची. त्यांनी हे सुचवलं आणि तसं तो चषक आम्हाला आमच्याच कुडाळमधले मधू फाटक त्यांनी आम्हाला ते ट्रॉफी चषक तयार करून दिले. त्यामुळे ते चषकसुद्धा फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे संघ हे फिरता चषक आहे तो, त्यामुळे पुढच्या स्पर्धेच्या आधी 3 महिने आम्ही तो परत आमच्याकडे मागवतो आणि त्यांना एक कायम स्मृतिचिन्ह आम्ही देतो. तर हा जो चषक ज्या संघ जिंकतो तो घेऊन जातो, त्यांच्या घरी जेवढे दिवस तो असतो तिकडे त्याची रोज पूजा केली जाते. तर हा सगळा असा हा आमच्या बाबा वर्धम स्मृती नाट्य स्पर्धेचा सगळा 22 वर्षाचा प्रवास. मंडळी, बाबा वर्धम थिएटर्सची ही जी आंतरराज्य नाट्यस्पर्धा किंवा नाट्य महोत्सव असतो त्याच्यामध्ये एक अतिशय वेगळ्या स्वरूपाचं बक्षीस दिलं जातं आणि ते म्हणजे उत्कृष्ट व्यवस्थापक संघ. तर नेमकं ह्या बक्षिसामागची भूमिका काय आहे हे आपण जरा जाणून घेऊया केदारकडून. उत्तम व्यवस्थापित संघ असं बक्षीस आपण दरवर्षी देतो. त्यामागची मूळ भूमिका अशी की कुठच्याही संघाने इकडे आल्यानंतर कुठचंही गैरवर्तन करू नये, कुठचंही बेशिस्तपणा करू नये. त्यामुळे हे बक्षीस ठेवलेलं आहे. मुळात ह्या बक्षिसाचं परीक्षण हे परीक्षक करत नाहीत. आमचे जे बॅकस्टेजचे कार्यकर्ते आहेत ते ह्याचं परीक्षण करतात. म्हणजे संघ कुडाळमध्ये आल्यापासून, कुडाळमधून थिएटरवरून नाटक करून जाईपर्यंत त्यांचं वर्तन कसं आहे, त्यांची वागणूक कशी आहे, ह्या सगळ्याचं अवलोकन आमची ही बॅकस्टेजची टीम करत असते. आणि ही बॅकस्टेजची जी टीम आहे ते शेवटच्या दिवशी विजेता ठरवतात की उत्तम व्यवस्थापित संघ कोण असेल. कारण काय होतं, बरेचदा ज्यावेळी आपण स्पर्धेसाठी दुसऱ्या गावात वगैरे जातो त्यावेळी थोडंसं एक कलाकारांमध्ये नाटक हे असतंच, पण त्याचबरोबर सहलीचा एक फील असतो. त्यामुळे बरेचदा काही गोष्टी कळत नकळत घडतात त्यांच्याकडून. पण आमच्या ह्या बक्षीस हे असल्यामुळे आजपर्यंत कुठचाही स्पर्धेच्या वेळी गैरप्रकार घडलेला नाही किंवा काही गोष्टी घडलेल्या नाहीत आणि अतिशय उत्तम प्रकारे ही स्पर्धा चाललेली आहे. आणि संघही उत्सुक असतात की अगदी शिस्तबद्ध वर्तन करून हे बक्षीस मिळवण्यासाठी. बाबा वर्धम थिएटर्सची नाट्यनिर्मितीतली आत्तापर्यंतची कारकीर्द तू सांगितलीस, परंतु तेवढ्यावरच हे काम थांबलेलं नाही आहे. बाबा वर्धम थिएटर्स हे 2 अंकी नाटकाव्यतिरिक्त एकांकिका, बालनाट्य ह्या क्षेत्रातही बऱ्यापैकी अग्रेसर आहे. आणि हे सगळं कसं मॅनेज करता त्याविषयी थोडंसं सांग ना. बरोबर आहे. 2 अंकी नाटकाव्यतिरिक्त किंवा नाट्य स्पर्धा आयोजनाव्यतिरिक्त बाबा वर्धम थिएटर्स दरवर्षी एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होत असतं. एकांकिका बसवतात आणि ती प्रत्येक स्पर्धेत एकांकिका फिरवली जाते. त्याचबरोबर बालनाट्यही बाबा वर्धम थिएटर्समार्फत दरवर्षी बसवून ते बालनाट्य स्पर्धेत सादर केलं जातं. म्हणजे एकांकिका स्पर्धा किंवा एकांकिकासाठी जी एकांकिका बसवतात ती आपण आता हल्लीची नवीन मुलांमध्ये आपण ती एकांकिका बसवली जाते. म्हणजे शमा वैद्य आहे, तन्वी मुंडले किंवा पूजा गाळवणकर, आपला विश्वजित पालव, त्याच्यानंतर विठ्ठल तळवलकर, तेजस मस्के, सचिन कोंडस्कर सारखा दिग्दर्शक आता आपल्याला या एकांकिकामुळे मिळालेला आहे, नवीन दिग्दर्शक. त्यांच्याबरोबरीने हर्षवर्धन जोशी घ्या किंवा हा साईराज नाईक, राम राणे हे उत्तम तंत्रज्ञ तयार झालेले आहेत.
तर ह्या सगळ्या मुलांना आपण एकांकिकेतून वाव देत असतो, त्यांना स्पर्धेसाठी अनेक ठिकाणी नेत असतो. त्याचबरोबर बालनाट्य स्पर्धेतही बाबा वर्दम थिएटर सहभागी होत आहे. आजपर्यंत गाजलेलं बालनाट्य म्हणजे झाली काय गंमत, नवे गोकुळ तर नाट्य स्पर्धेला पहिलं आलेलं, झाली काय गंमत तिसरं आलेलं, त्यानंतर विलकूची गोष्ट पहिलं आलं बऱ्याच वर्षांनी, त्यानंतर हिरवी बाभळ या एकांकिकेतली छोटी मुलं म्हणजे विराज कुलकर्णी म्हणा, त्याच्यानंतर सानिका कुंटे, साक्षी ठाकूर, अवंतिका परब आहे, त्याच्यानंतर पूजा खानोलकर, हेरम देशपांडे त्याच्यातूनच पुढे आलेला आहे, किंवा मानस नाईक, प्रियल नाईक आहे. ही सगळी जी छोटी मुलं आहेत, अथर्व शिंदे असेल, अथर्व देसाई, स्वानंद सप्रे, अनेक मुलं आहेत. ही सगळी मुलं ह्या बालनाट्यातून पुढे आलेली आहेत. आणि आज आम्हाला विश्वास आहे की ही जी छोटी मुलं आता 8वी 9वी 10वी 11वी 12वी साहिल देसाई एक त्याच्यात आहे, ही सगळी जी मुलं आहेत यातली एक 10-12 तरी मुलं निश्चितच बाबा वर्दम थिएटर्सचा हा प्रवास आणखी 25-1 वर्ष पुढे नक्कीच चालू ठेवतील. त्यामुळे बाबा वर्दम थिएटर्सचा हा जो काही प्रवास सुरू झालेला आहे 1972 साली, तो असाच अव्याहतपणे पुढे नक्कीच चालू राहणार आहे, तो ह्या सगळ्या तरुण मुलांमुळेच. आणि एक बाबा वर्दम थिएटर्स संगीतविषयक कार्यक्रम पण केलेले आहेत बाबा वर्दम थिएटर्सने. शिवाय इतरही काही ॲक्टिव्हिटीजमध्ये बऱ्यापैकी बाबा वर्दम थिएटर्स हे पुढे असतं. काही त्या कार्यक्रमांविषयी पण सांग ना. ही झाली नाटकाची बाजू, म्हणजे 2 अंकी नाटक, एकांकिका किंवा बालनाट्य. त्याबरोबर बाबा वर्दम थिएटर संगीत क्षेत्रातही तेवढंच पुढे आहे. म्हणजे चंदूकाकांनी त्यावेळी 1998-99मध्ये स्वरउन्मेष नावाचा कार्यक्रम केलेला होता. म्हणजे त्यावेळी सगळे, आता ते मोठे झाले, बालकलाकार असलेले अभिषेक माने, श्वेता माने आताची नाईक, पल्लवी शिरसाट, त्यानंतर प्राजक्ता ठाकूर, सिद्धेश मोनकर, ही सगळी मंडळी छोट्या मुलांना घेऊन चंदूकाकांनी अनेक कार्यक्रम केले. त्यावेळी राजन नाईक, श्याम तेंडुलकर त्यांना चंदूकाकांच्या मदतीला असायचे. तर ह्या स्वरउन्मेषनंतर बाबा वर्दम थिएटर्सने आपले कुडाळचे सुपुत्र प्रसिद्ध साहित्यिक चिंत्रम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या साहित्यावर आधारित आरती दर्शन हा कार्यक्रम केला. त्यानंतर सुप्रसिद्ध संगीतकार आपले वसंत देसाई, त्यांच्या गाण्यांवर वसंत उत्सव हा कार्यक्रम केला. त्यानंतर दुसरे संगीतकार राम फाटक, त्यांच्या गाण्यांवर दिसलीस तू फुलले ऋतू हा एक संगीत कार्यक्रम केला. त्यानंतर सांजे गझल किंवा चांदण्यात फिरताना, ओल्या मातीच्या कुशीत, असे वेगवेगळे त्या सीझनप्रमाणे कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम केले. गंमत म्हणजे ह्यातली सांजे गझल आणि चांदण्यात फिरताना हे कार्यक्रम आम्ही ओपनमध्ये केले. म्हणजे वर पौर्णिमेचा चंद्र आहे, चांदणं आहे, आणि आम्ही ओपन स्टेजवर कार्यक्रम तो सादर केलेला. म्हणजे राजन नाईक वगैरे मंडळींनीच त्याच्यात पुढाकार घेऊन तो कार्यक्रम केलेला. अतिशय उत्तम कार्यक्रम, म्हणजे वातावरणच ते एक वेगळं वातावरण निर्मिती झालेली होती. संगीत कार्यक्रमाबरोबरच नाट्य प्रशिक्षण शिबिरं, त्यानंतर नृत्य प्रशिक्षण शिबिर, रंगभूषा मार्गदर्शन शिबिर बाबा वर्दम थिएटर्सने आयोजित केलेली आहेत. अगदी पंढरीदादा जुकर, कृष्णा बोरकर सारखे नामांकित रंगभूषाकार, त्यांच्याच बरोबरीने विलास कुडाळकर, रमेश वर्दम, अर्थात विलास कुडाळकर, रमेश वर्दम आपलेच आहेत, या मंडळींनी त्या रंगभूषा शिबिरात मार्गदर्शन केलं आहे. मंजिरी देव सारख्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, त्यांनी नृत्य प्रशिक्षण शिबिर घेतली आहेत. नाट्य प्रशिक्षण शिबिराला मगाशी म्हटल्याप्रमाणे विक्रम गोखले आले होते, तुषार भद्रे, राजीव शिंदे, अभय जोग, बाळासाहेब दैनी, डॉक्टर शरद भुताडिया या लोकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. एकंदरीत नुसतं प्रोडक्शन न हे करता नाटक, एकांकिका, बालनाट्य, संगीत कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरं, अशा चौफेर बाबा वर्दम थिएटर्स कार्यरत आहे. त्याचबरोबरीने 2013 सालापासून बाबा वर्दम थिएटर्स कुडाळचे सुपुत्र सुप्रसिद्ध नाटककार कवी चिंत्रम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या नावाने आरती प्रभू पुरस्कार देतं. नाटक आणि कविता ह्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला. आणि मला सांगायला मुद्दाम आवडेल की 2013 साली पहिला पुरस्कार विष्णुसूर्या वाघना दिलेला, गोव्याचे सुप्रसिद्ध कवी. त्यानंतर सुप्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर, शफात खान, महेश एलकुंचवार, सई परांजपे,
त्यानंतर किशोर कदम उर्फ सौमित्र, डॉक्टर महेश केळुसकर, प्रेमानंद गज्वी यांना आतापर्यंत आम्ही हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. अशी सर्व सांस्कृतिक क्षेत्रात बाबावर्धन थिएटर्स आज अग्रेसर आहे. गेली 48 वर्ष कार्यरत आहे आणि हे 49वं वर्ष आहे. पुढच्या वर्षी आम्ही 50व्या वर्षात पदार्पण करत आहोत. केदार, एवढ्या सगळ्या फ्रंट्सवर बाबावर्धन थिएटर्स काम करतं आहे. खरं तर बाबावर्धन थिएटर्स ही एक हौशी नाट्यसंस्था आहे. मग असं असताना, एवढ्या सगळ्या फ्रंट्सवर काम करत असताना ह्याची आर्थिक बाजू कशी तुम्ही सांभाळता? खरं आहे तुमचं. कुठचीही ॲक्टिव्हिटी करायची झाली तरी सगळी सोंगं आणता येतात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक बाजू. आणि काही वेळा खूप ओढाताण होते, पण राज्य मगाशी म्हटलं नाट्य महोत्सव बाबावर्धन थिएटर्सचा आम्हाला दरवर्षी सारस्वत बँक खूप मोठ्या प्रमाणावर त्यासाठी सहकार्य करते. प्लस आमचे कुडाळचे जे प्रेक्षक आहेत ते आमच्या सगळ्या कलाकृतींना त्यांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा असतो. म्हणजे आमचं नाटकाचा प्रयोग असो, नाट्य महोत्सव असो, बालनाट्याचा प्रयोग असो किंवा एकांकिकांचा प्रयोग असो, ह्यासाठी ज्यावेळी आम्ही लोकांकडे जातो त्यावेळी अगदी ते प्रेमाने आमच्याकडून त्याची तिकीटं विकत घेतात आणि त्यातून चांगला फंड उभा राहतो. त्याशिवाय ज्या नाट्य महोत्सवासाठी आम्ही कुडाळातले जे व्यापारी आहेत, उद्योजक आहेत किंवा आमचे संस्थेचे हितचिंतक आहेत त्यांच्याकडून जाहिरात वजा बॅनर आम्ही घेतो, त्यातून काही फंड उभा राहतो. तरीसुद्धा मी असं म्हणेन की जो काही फंड उभा राहतो ह्या सगळ्या उपक्रमातून तो त्या उपक्रमांवर खर्च होतो. त्यामुळे बाबावर्धन थिएटर्सकडे गंगाजळी अशी काही नाही आहे. म्हणजे त्या बाबतीत आम्हाला लोकांनी अजून थोडं सहकार्य करावं असं मी ह्या निमित्ताने आवाहनही करीन. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आपले स्वतःच्या संस्थेचे स्पॉट्स आहेत, त्यानंतर पार्क्यान आहेत, आपल्याकडे नेपथ्याचं सगळं सामान आहे, लेवल्स आहेत, बॉक्स सेट आहेत, सगळी प्रॉपर्टी आहे, भरपूर प्रॉपर्टी आहे आपल्याकडे आणि सगळी आपण ती व्यवस्थित जतन करून ठेवलेली आहे. त्यामुळे एखादं प्रॉडक्शन करायचं म्हटलं तर तो एक मोठा भार आपला कमी होतो. कारण बऱ्याच आम्ही महाराष्ट्रभर फिरतो त्यावेळी बऱ्याच संस्थांकडे काही सामान नसतं, फक्त कलाकार हाच त्यांचं काय तो ॲसेट असतो आणि बाकी अगदी म्हणजे सेट भाड्याने घेणे, लाईट भाड्याने घेणे, इवन रिहर्सलसाठी जागा भाड्याने घेण्यापासून तर त्यांची सुरुवात असते, प्रॉपर्टी भाड्याने घेणे. सुदैवाने आपण त्या बाबतीत खूपच श्रीमंत आहोत असं म्हणावं लागेल. आपल्याकडे रिहर्सलसाठी उत्तम जागा आहे, म्हणजे फुल स्टेज. म्हणजे ज्यावेळी वाचन संपल्यानंतर स्टँडिंग रिहर्सल आपण सुरू करतो तीच डायरेक्ट सेट लावून सुरू करतो. माझ्या मते अशी कुठचीच संस्था नसणार की डायरेक्ट सेट लावून पहिल्या दिवसापासून स्टँडिंग रिहर्सल सुरू करते. आपण त्या बाबतीत खूप सुदैवी आहोत. लाईट्स सगळे असल्यामुळे आपल्याला तो खर्च काही येत नाही. पण बाकी जो आयोजनाचा खर्च आहे किंवा इतर खर्च आहे तो ह्या असा आपण उभा करतो. पण तरीसुद्धा अजून आपल्याकडे संस्थेचे फिक्स गंगाजळी म्हणतात तशी उभी राहणं गरजेचं आहे आणि बघू भविष्यात त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. केदार, आता मी अगदी ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे येतो आहे. आजकाल थोडंसं असंही काही ठिकाणी चित्र बघायला मिळतं आहे की हौशी नाट्यसंस्था चालवणं हा एक व्यवसाय होऊ लागलेला आहे. तर त्याविषयी तू काय सांगशील हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि एक प्रश्न, तू आता BVTकडे असलेल्या ॲसेट्सबद्दल बोललात. ह्या ॲसेट्समध्ये नाटकासाठी लागणाऱ्या गोष्टींचा तू उल्लेख केलास, पण आज ऑलमोस्ट आता 50 वर्ष होणार आहेत ही जी काही बाबावर्धन थिएटर्सची कारकीर्द आहे, तर त्यामध्ये तुला अगदी आता शेवटाकडे आल्यानंतर विशेष उल्लेख करावा असा कुणाकुणाचा वाटतो की ज्यांच्यामुळे आज हे अविरतपणे कार्य बाबावर्धन थिएटर्सचं चालू आहे आणि ते पुढेही चालू राहणार आहे? पहिला प्रश्न जो तुमचा होता की हौशी नाट्य संस्था चालवणं हाच व्यवसाय झालेला आहे, एकदम बरोबर आहे तुमचं. कारण काही संस्थांच्या बाबतीत असं घडतं आहे
मध्ये मी त्या बाबतीत एक पेपरमध्ये लेखही लिहिलेला होता, बरेच वादंगही त्याच्यावर माजले. खरं तर हे चुकीचं आहे. हौशी कलाकारांनी हे हौशीच राहिलं पाहिजे. जर तुम्हाला त्याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही चक्क आपण व्यावसायिक आहोत आणि आता आपण व्यावसायिक कलाकार म्हणून काम करणार आहोत असं जाहीर करून त्याप्रमाणे तुम्ही काम त्या कलाकारांनी काम करा. आणि त्यात गैर काही नाही, कारण प्रत्येकाचं शेवटी ते अर्थार्जनाचं साधन असू शकतं. नाटक किंवा नाटक बसवणे म्हणा किंवा नाटकाची जी काही तांत्रिक बाजू सांभाळणे आणि त्याचा व्यवसाय करायला काहीच हरकत नाही. फक्त आम्ही हौशी आहोत आणि त्या हौशी झूल पांघरून असं काही करू नका, असं एक मला वाटतं. त्यानंतर दुसरं जे तुम्ही म्हणालात की ह्या सगळ्या बाबा वर्दम थिएटर्सच्या प्रवासात उल्लेख, तर सर्वप्रथम मी उल्लेख करीन तो म्हणजे ज्यांचं नाव संस्थेला दिलेलं आहे ते रंगभूषा महर्षी कैलासवासी बाबा वर्दम. कारण त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या प्रेरणेने ही संस्था सुरू झाली. त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची पुण्याई कायमच आमच्या पाठीशी आहे. त्यानंतर शंकरभाई वर्दम, कारण त्यांनी खूप त्यावेळी मार्गदर्शन केलं. त्या सुरुवातीच्या काळात ते अगदी काय म्हणता येईल आधारस्तंभ म्हणून संस्थेच्या मागे उभे राहिले. त्यानंतर बाबा वर्दमांचे ज्येष्ठ चिरंजीव बाबीभाई वर्दम, त्यांनी बाबा वर्दम थिएटर्सच्या सगळ्या टीमवर भरपूर प्रेम केलं. बाबा वर्दम थिएटर्सच्या अडचणीच्या काळात अगदी आधारस्तंभ कसे उभे राहिले. त्यानंतर जी सगळी मंडळी ज्यांनी संस्था ही स्थापन केली, प्रकाश पाटणकर, विलास कुडाळकर, चंदू शिरसाट, सुभाष टोपले, त्यानंतर मनोहर ओटवणेकर, ही सगळी मंडळी, त्यांच्याबरोबरीने शरद ओटवणेकर, गुरु दिवाडकर, विद्याधर वेतुरेकर, आनंद वैद्य, राजन ओटवणेकर, विठ्ठल पाटणकर, अशोक कुडाळकर, ज्याचं प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल, अशोक कुडाळकर, ही सगळी मंडळी. त्यानंतर वर्षा वैद्य म्हणजे वर्षा सामंत वैद्य, त्याच्यानंतर जे आमच्या पिढीतले किंवा माझ्या अगोदरच्या पिढीतले कलाकार उदय वेलणकर असतील, आनंद जामसंडेकर, राजन नाईक, अमित देसाई, छोटू पडते, डॉक्टर गुरुराज कुलकर्णी तुम्ही स्वतः, त्यानंतर हेमंत देशपांडे आहे, बंड्या जोशी आहे. ह्या सगळ्यांनी त्या काळात त्यांच्या परीने बाबा वर्दम थिएटरसाठी खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. अगदी आताच्या काळात बॅकस्टेजची टीम, बाबा वर्दम थिएटर्सचा सगळ्यात महत्त्वाचा ॲसेट हा म्हणजे बाबा वर्दम थिएटर्सची बॅकस्टेजची टीम. आणि माझ्या माहितीप्रमाणे एवढं समृद्ध बॅकस्टेज कुठच्याही संस्थेकडे महाराष्ट्रात नसेल. कारण अशोक कुडाळकर नंतर ती परंपरा आता आमचा जनार्दन डोर्लेकर म्हणा, महेश राऊळ, जीवन कुडाळकर असेल किंवा निलेश परब, अनिल आचरेकर, ही मंडळी तेवढ्याच जोमाने पुढे नेत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता नवीन मुलं जी आहेत, तेजस मस्के असेल, विश्वजित पालव, विठ्ठल तळवलकर, ही सगळी मंडळी, पुन्हा सचिन कोंडसकर, ही साईराज नाईक, राम राणे, ही सगळी मंडळी समृद्ध बॅकस्टेजचे आमचे म्हणजे बॅकबोन आहेत ही सगळी मंडळी आमच्या बाबा वर्दम थिएटर्सची. तर ह्यांचा उल्लेख केल्याशिवाय बाबा वर्दम थिएटर्स पूर्ण होऊच शकत नाही. ह्या सगळ्यांची नावं मी घेतली, कसं आहे, जी आता पटापट आठवली ती नावं मी सांगितली. पण याच्या व्यतिरिक्तही अनेक आमचे शिलेदार आहेत. कदाचित एखाद्याचं नाव राहिलं असेल तर राग मानू नये कोणी. ह्याच व्यासपीठावरून मी त्यांची माफी मागतो. पण ह्या सगळ्या कलाकारांच्या जीवावर, बॅकस्टेजच्या जीवावर, जे कोण तंत्रज्ञ आहेत त्यांच्या जीवावर आणि महत्त्वाचं म्हणजे कुडाळचे प्रेक्षक यांच्या जीवावरच आमचा हा बाबा वर्दम थिएटर्सचा 50व्या वर्षाकडे प्रवास चाललेला आहे. केदार, तू खरं तर बाबा वर्दम थिएटर्समध्ये ॲक्टिव्ह झालास ते 97-98 नंतर, हो बरोबर? तरीसुद्धा तू जवळपास गेल्या म्हणजे 72 सालापासून आणि इव्हन त्याच्या आधीचा इतिहाससुद्धा अशा पद्धतीने सगळा सांगितलास की ॲज इफ तू सुद्धा त्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहेस. त्याबद्दल खरोखरच तुझं मला कौतुक आहे की एखाद्या संस्थेविषयी आपण एवढं त्यात झोकून देऊन काम करायचं की सगळा आपल्याला त्याचा इतिहास माहिती आहे, त्याचा सध्याची कारकीर्द माहिती आहे आणि त्याचं
आपल्याला पुढे काय करायचं आहे ह्याचं पण प्लॅनिंग तुझ्या डोक्यात असणार आहे. मला हेही माहिती आहे की 50वं वर्ष आपलं जवळ येतं आहे. तर त्या अनुषंगाने तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आहेत. ते प्लॅन आत्ताच ओपन करावे असंही मी अपेक्षा करत नाही आहे, पण हे विचार तुझ्या डोक्यात नक्कीच चालू असणार आहेत. तर एवढं सगळं स्वतःचा व्यवसाय सांभाळून एका संस्थेसाठी झोकून देऊन काम करण्याबद्दल तुझं खरोखर कौतुक आहे. आणि असा कोणीतरी माणूस जोपर्यंत काम एखाद्या संस्थेसाठी करत नाही तोपर्यंत कुठलीही संस्था नावारूपाला येऊ शकत नाही, हेच मला सांगायचं होतं. मंडळी, बाबा वर्दम थिएटर्सविषयी माहिती देणारा हा केदार सामंत यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम कसा वाटला हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. तसेच आर्ट सर्कल रत्नागिरीने हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याविषयी देखील त्यांचे विशेष आभार आणि त्यांनाही त्यांच्या प्रतिक्रिया आपण पोच कराव्या ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद.